आदरणीय शेकटकर सर की ज्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाही माझ्यापाशी पुरेसे शब्द नाहीत, कारण ते शब्दकोशातच नाहीत. सर्व देशाला अर्पण असलेलं एक कर्तबगार आयुष्य, अशा सरांची इथली उपस्थिती हा सुद्धा मी आशीर्वाद समजतो. ही संधी घेतो म्हणण्याची की त्यांचे व्यक्तिशः मला आपण हाती घेतलेल्या कार्याला असेच पुढे आशीर्वाद असावेत. तेव्हा सर आपल्या उपस्थितीबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. असे आदरणीय शेकटकर सर आणि त्यांच्या आणि माझ्या सकट आपण सगळेच म्हणजे सगळेच, तेही सगळेच म्हणजे सर्व जात पात धर्म भाषा प्रदेश लिंग व्यवसाय सगळी ज्या एका भारत मातेची लेकरं आहेत असे आपण सगळेच. असे आपण सगळे सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, यावर्षीची 14 फेब्रुवारी सर्व भारताला एक धक्का देणारी घेऊन उजाडलं आणि मावळलं. सर म्हणाले तसे आम्ही त्यावेळी दिल्लीत यावर्षी UPSCचे इंटरव्ह्यू दिल्लीत घेत होतो आणि बातमी येणं जसं चालू झालं की श्रीनगर पासून थोडे किलोमीटर अंतरावरच पुलवामा हे ठिकाण, तिथे आपल्या CRPFच्या कॉन्व्हॉयवर झालाय आत्मघाती हल्ला. मग आम्ही तपशील शोधणंही चालू केलं आणि असं दिसलं की जम्मूहून तो कॉन्व्हॉय श्रीनगरला पोचायचा होता. लष्करी किंवा निमलष्करी दळं जेव्हा हालचाल करतात त्यांची एक कार्यपद्धती, संरक्षणाच्या परिभाषेमध्ये त्याला SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं नाव आहे. त्यानुसार हा कॉन्व्हॉय श्रीनगरकडे चालला होता आणि श्रीनगरपासून एक 18-20 किलोमीटर अलीकडे पुलवामा हे ठिकाण, तिथे RDXनी भरलेली व्हेकल कार आपल्या CRPFच्या जवान असलेल्या गाडीवर धडकवण्यात आली. खरे CRPFच्या ज्या हालचाली होतात त्याच्यात या प्रकारच्याला पुरून उरेल अशा वाहनांमधनं न्यायचं असतं CRPFच्या जवानांना. तशी वाहनं त्या दिवशीच्या कॉन्व्हॉयमध्ये होती, पण त्या दिवशी पाठवण्याची संख्या जास्त होती आणि ती वाहनं पुरेशी नव्हती, म्हणून काही बसेस नेहमीची जी निमलष्करी दलांची हालचाल होते तशा होत्या. हा जो आत्मघाती हल्ला झाला याची मूळ योजना अशा बसेस शोधायच्या आणि त्या 2 बसेसच्या मध्ये स्फोट घडवायचा, कारण जास्तीत जास्त जण मरावेत यासाठी इम्पॅक्ट जास्तीत जास्त कुठला, तो एका बसवर धडकवून नाही चालणार आहे, 2 बसच्या मध्ये. हे आपल्या बस ड्रायव्हरच्या लक्षात आलं, ती चालवणारा, आणि त्यांनी गाडी ज्या तऱ्हेने चालवली, माझं तर म्हणणं आहे समोर मृत्यू दिसतोय म्हणजे कळलेला आहे की आता हे घडणार आहे, तरी त्यांनी त्याला 2 गाड्यांच्या मध्ये नाही घालू दिली. आणि मग हा आत्मघाती चालवणारा त्याला लक्षात आलं की आता जर वेळ लावला तर आपण पकडले जाऊ, म्हणून त्यांनी ती गाडी मिळालं त्या CRPFच्या गाडीवर घातली. आपले 40 जवान गेले, पण मरताना सुद्धा त्या आपल्या बसचा ड्रायव्हरनी उरलेल्या 100-150 जणांचे प्राण वाचवले समोर मृत्यू दिसत असताना. पुलवामा हे ठिकाण श्रीनगर जिल्ह्यात येतं. आत्ताचा श्रीनगरचा कलेक्टर चाणक्य मंडलचा विद्यार्थी आणि कार्यकर्ता आहे. साधं काश्मीर सरकारने त्याला श्रीनगरचाच कलेक्टर नेमणं हा सुद्धा व्यक्त केलेला फार मोठा विश्वास आहे की तो सर्वांना समबुद्धीने
काश्मीरचं आणि देशाचंही इथं लक्षात घेऊन पण कारभार करेल. आपल्याला आनंद आहे की असे देशभर आहेत कार्यकर्ता अधिकारी, असायलाही हवे आहेत. आणि आज काश्मीर असो, काल आसाम आणि जळत होतं, उद्या कोणताही, तर तिथे या वृत्तीने काम करणारे अधिकारी, तर आत्ताचा हा कलेक्टर त्याचं काम करेलच नीट. पण ह्या 14 फेब्रुवारीच्या घटनेने जो धक्का दिला, त्या संध्याकाळी काही चॅनल्सवर चर्चा चालू होत्या आणि एका चॅनलवरच्या अँकरलाच उत्साह, त्यांनी चर्चा हे बोलून सुरू केली, म्हणतो मनानी तर आपण काश्मीर कधीच गमावलाय, तर आपले सैनिक तिथे कशासाठी आणि कोणासाठी मरतात. वृत्ती ही. आणि काही काश्मीर आपण मनाने गमावलेला नाही. सर्वसामान्य काश्मीरी नागरिक आजही भारताच्या बाजूने आहे, हे मी निश्चित ठामपणे सांगतो तुम्हाला. हे प्रकार करणारे काही मुठभर सिरफिरे आणि सीमेपलीकडून सिग्नल आल्याशिवाय ते हे करूच शकत नाहीत. तेव्हा निष्पन्न पण हे झालं. आधी एकतर बॉम्बस्फोट हा आत्मघाती हल्ला झाल्यापासूनच्या काही मिनिटात जैश ए मोहम्मद ही संघटना, मौलवी अझहर मसूद त्याचा संस्थापक, तर दहशतवाद्यांच्या ह्या कार्यपद्धतीचाही एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. ते कळवतात की आम्ही केलं, कारण नाहीतर त्यांचे उद्दिष्ट सफल नाहीत होणार. जैश ए मोहम्मदनी कळवलं की हा प्रकार आम्ही केलाय. आपल्याला नंतरच्या शोधबोधामध्ये दिसून आलं की गाडी चालवणारा पुलवामातलाच नागरिक आदिल अहमद नाव त्याचं, तो तर आत्मघातीच हल्ला होता, तो स्वतः मेलाच त्याच्यात. गाडीची नंबर प्लेट रजिस्ट्रेशनवरनं सोडता येतं, त्याच्यात दिसलं त्याच पुलवामातला साजिद, त्याची ती गाडी होती. पोलीस शोधायला गेले तेव्हा तो गुल होता जागेवरनं. 2-3 दिवसांपूर्वी बातमी आली की तो साजिदही मारला गेला. आपल्या लष्करी, निमलष्करी दल आणि काश्मीर पोलिसांनी दरम्यान शोधलंय की हा सगळ्या कटाचा, या स्पेसिफिक या कटाचा सूत्रधार, त्याचं नाव मुदस्सर आहे. तो आजच्या सकाळी मारला गेला काश्मीरमध्ये, आपल्या जवानांच्या हल्ल्यामध्ये तो आजच्या सकाळी मारला गेला. पण त्याचा तयारी आणि सर्व सिग्नल सीमेपलीकडूनच झालं, हे 101% निश्चित आहे. अर्थातच भारत सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. काश्मीर आपलाच आहे, तुमचा आपलाच आहे, काश्मीरी नागरिक आपलाच आहे. पण ही जी माथी भडकवणारे आहेत त्यांच्या विरुद्धची कठोर कारवाई. तर 100 नव्या कंपन्या काश्मीर घाटीमध्ये पाठवण्यात आल्या सीआरपीएफच्या. काश्मीर घाटीमधल्या कोणत्याही वृत्तांकनाला पत्रकारांना बंदी करण्यात आली कायद्यानुसार. आजपर्यंत ज्यांचे लाड सोसले आणि चर्चेचे दरवाजे खुले ठेवले होते, पण ते पाकिस्तानच्याच बाजूने होते, देशद्रोहीच होते, अशी हुरियत कॉन्फरन्सचा एक गट, सगळे नाही एक गट, त्यांच्यावर बंदी टाकली आणि त्याच्या सगळ्या नेत्यांना अटक केली. त्यातल्या काहींना अटक केल्यानंतर कळलं की यांना भारत सरकारचं संरक्षण होतं आणि त्यांच्या संरक्षणासाठी आपण वर्षाला 20 कोटी रुपये खर्च करत होतो. मलाही धक्का आहे हा की देशद्रोहीचे, समजावून घ्या इथपर्यंत मान्य आहे, चर्चेचे दरवाजे बरोबर आहे, पण त्यांच्याच रक्षणाकरता आपण 20 कोटी, त्याच्या निम्मे मला चाणक्य मंडलला दिले तरी आपल्याला आणखी खूप चांगलं काम करता येईल. या देशद्रोही नेत्यांसाठीच 20 कोटी वर्षाला खर्च. त्या सगळ्यांचं संरक्षण काढून घेतलं. त्याच्यात यासीन मलिक आहे, त्याच्यामध्ये श्रीनगरची जी इस्लामसाठीची पवित्र मस्जिद हजरत बल, कारण श्रद्धा आहे, ते आपलेच आहेत, भारतीयच आहेत, पण एक श्रद्धा आहे की पैगंबरांचा केस आहे तिथे, पवित्र आहे ते. मी जाऊन आलोय तिथे, मी एका शुक्रवारी नमाज अदा केलाय तिथे. तिच्या मौलवीला हे जे पद आहे त्याला मीरवाईज नाव आहे.
तर एकेकाळी मी ह्याचे आत्ता ज्याला पकडलंय त्याचे वडील मीरवाईज होते, त्यांना मी भेटलेलो आहे त्या काळात तिथे. तो आत्ताचा जो मौलवी मीरवाईज फारुक, त्याला पण अटक केली आहे. श्रीनगर खोऱ्यामध्ये काम करणारी जमाते इस्लाम ही संघटना, तर आपल्या गुप्तहेर खात्याकडे नोंदी आहेत की यांचं थेट ISIशी संपर्क आहे. यांना मेसेजेस ISI कडून येतात. तेव्हा जमाते इस्लाम श्रीनगर खोऱ्यातली, तिच्यावर बंदी आणली आणि तिच्या सर्व नेत्यांना अटक केली. म्हणजे हे स्पष्ट आहे की एका वेळी अनेक दिशांनी ह्याला प्रतिक्रिया द्यायची, मल्टीप्रॉंग, अशी नुसती एका सरळ रेषेत नाही आहे. एका बाजूला आपला असलेला हा काश्मीर, त्याच्या काही अंतर्गत समस्या आहेत, त्या शांत चित्ताने आणि तिथल्या नागरिकांची मनं जिंकत, हृदय जिंकतच झालं पाहिजे. पण त्याला भडकवणाऱ्या ज्या शक्ती आहेत आणि त्या शक्तींना सीमेकडून मदत आहे, त्यांना मात्र ठेचलाच पाहिजे. असा एका वेळी अनेक दिशांनी चालू हल्ला त्याच्यात. पाकिस्तानने गृहीत धरायला पाहिजे होतं की भारत ऐकून घेणार नाही. आता काय, भारत ऐकून घेणारा देश उरलेला नाही, हे करण्यापूर्वी त्यांना कळायला पाहिजे होतं. तेव्हा आधी भारताने डिप्लोमॅटिक आहेत पावलं, कूटनीती ज्याचा सरांनी उल्लेख केला. तर आपण पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन असा एक व्यापारी दर्जा 1995 मध्ये दिलेला आहे. MFN स्टेटस. MFN स्टेटसचा अर्थ आहे की समजा भारताला कोणती एखादी वस्तू किंवा सेवा हवी आहे, तर त्या विशिष्ट गुणवत्तेची हवी आहे, तर आपण पहिल्यांदा पाकिस्तानला विचारणार की आम्हाला जी अपेक्षा आहे तशा मेजरमेंट्स, तशा गुणवत्तेसहित तुम्ही देताय का? ते देत असाल तर पहिल्यांदा तुमच्याकडनं घेऊ. खरं म्हणजे अपेक्षित आहे की एकदा भारताने हा मैत्रीचा हात जर पुढे केला, MFN स्टेटस, तर आपला तुमच्या देशाचा विचार करून तुम्ही पण भारताला MFN स्टेटस द्यायला पाहिजे होतं 24 वर्षांपूर्वी. पण जो नेहमी आपणच फक्त मैत्रीसाठी हात पुढे करतो आहोत आणि आपल्या दिशेने मात्र थोबाडीत मारायला हात उगारला जातोय, ते MFNच्या बाबतीतही घडलं. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये याला कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणतात, CBM, कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर. की ठीक आहे, दोन देशांमध्ये ताण आहे आणि सरांनी जाणीव करून दिली तशी संवाद तर चालू राहायला पाहिजे, ते बघा आम्ही 4 पावलं पुढे येतो. म्हणून MFN स्टेटस पाकिस्ताननी द्यायला पाहिजे होता. पण आपण पाहतो आहोत शतकानुशतक की आमच्या देशाच्या सहिष्णू संस्कृती ती सहिष्णूच आहे आणि असायलाच पाहिजे. आम्ही दरवेळी हात पुढे करतो मैत्रीसाठी, आमच्या दिशेने मात्र थोबाडीतच तो मारला जातोय. तर आता तो हात खांद्यापासून उखडायची वेळ आलीच आणि दाखवूनच द्यायला पाहिजे की हे करता येतं. कळायला पाहिजे होतं पाकिस्तानला. म्हणून मग पहिलं डिप्लोमॅटिक पाऊल उचललं, MFN स्टेटस काढून घेतला. काही फार बिघडलं असं नाहीये बरं का, ना पाकिस्तानचाही त्यांनी काही फार बिघडेल असं नाहीये, पण हा डिप्लोमॅटिक संदेश आहे हा की आता MFN स्टेटस काढून घेतलं. गेला अनेक काळ सिंधू कराराची चर्चा चालू आहे आणि वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने 1961 मध्ये भारत पाकिस्तान दोघांनी या करारावर सह्या केल्या. त्यानुसार पंजाबला नाव ज्या 5 नद्यांच्या मध्ये आहेत त्यातल्या 2 आणि सिंधू, त्याला उत्तरेकडच्या किंवा पश्चिमेकडच्या असे यातलं काही भौगोलिक नाव आहे. आपण मान्य केलं की सिंधू आणि 2 नद्या यांचं सर्व पाणी पाकिस्तानला मिळेल, अन्य 3 नद्या आपल्याकडे आहेत, चिनाब, सतलज आणि बियास. तेव्हापासून हा करार टिकलेला आहे, मधले सगळे ताणतणाव पाहून सुद्धा. याचं एक कारण म्हणजे सिंधू करार मोडायला करू शकता असं पाकिस्तानच्या हातात काही नाहीच आहे. सिंधू करार मोडायचं झालं तर आपणच मोडू शकतो फक्त तो. तर आपण जे गेल्या काही काळात आपल्या वाट्याला आहे त्यावरही केलेले प्रकल्प, उदाहरणार्थ चिनाबवर बागलिहार प्रकल्प म्हणून आहे, ते मोठं धरण आहे आणि जलविद्युत आणि उद्योगाला चालना देणाऱ्या हा हेतू त्याचा. पाकिस्ताननी भारताविरुद्ध केस केली होती आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये. सिंधू करारात ठरलंय की चिनाबचं पाणी आपल्याकरता आहे,
तरी त्या बागलिहार प्रकल्पावर आक्षेप घेतला. तो निकाल अर्थातच पाकिस्तानच्या विरुद्ध गेला होता. तिकडे आणखीन एक दुसरी छोटी नदी किशनगंगा, ती पुढे पाकिस्तानात जाते, तर पाकिस्तान त्याला नीलम म्हणतं. कारण की किशनगंगा हे हिंदू नाव आहे, तर आम्ही ते पाळणार नाही, तर म्हणून नीलम देतं. तर त्यांना जरा भाषा सांगायला पाहिजे की नीलम शब्द पण मूळचा संस्कृतच आहे. आणि नुसता हा शब्द नाही, भारताचा द्वेष एवढं सोडलं तर पाकिस्तानकडे स्वतःचं म्हणून काहीही नाही. पार पाकिस्तानच्या भाषा सुद्धा पंजाबी, सिंधी, बलूच भाषा संस्कृतोद्भव आहे. ही भाषा पुश्तू म्हणजे पठाण बोलतात, ही पण संस्कृतोद्भव भाषा आहे. आणि उर्दू पण काय पाकिस्तानची भाषा नाही, आपलीच आहे भाषा. ती भाषा पण आपलीच आहे. काही नाहीच आहे भारताचा द्वेष ह्याच्या व्यतिरिक्त. पण म्हणजे तरी उठून एक कागाळ्या करत बसायच्या म्हणून आपला किशनगंगा प्रकल्प पण आहे, त्यावर पण पाकिस्तानने भारताविरुद्ध केस केली, ती पण त्यांच्या विरुद्धच गेलेली आहे. पण हे भारताविरुद्ध कागाळ्या करत राहायच्या म्हणून गेल्या काही काळातल्या आक्रमक धोरणामुळे मुद्दा पुढे आला की सिंधू करार तोडा. ते आपण करू शकतो. आणि त्याचा पाकिस्तानला धसका आहे, कारण मग सगळ्या पाण्यावरच परिणाम होईल. अगदी मूळचा कायदा आणि यावरचे आंतरराष्ट्रीय संकेत, प्रिन्सिपल ऑफ रायपेरियन स्टेट, एक नदी दोन राज्य किंवा दोनापेक्षा जास्ती किंवा दोन देशांपेक्षा वाहत असेल, तिच्या पाणी वाटपाचं एक शास्त्र आहे. त्याची रॅशनल वस्तुनिष्ठ गणिती सूत्र आहेत. तिच्या आधारावर हा सिंधू करार झालेला आहे. पण सिंधू करार मोडण्याचा म्हणजेच पाकिस्तानच्या वाट्याला येणारं पाणी आपण मिळू देणार नाही, हा निर्णय भारताला करायचा असेल, तो आक्रमक आहे निर्णय. त्याच्या संभाव्य परिणामांचा विचार करून करावा लागणार आहे. एक तर मूळच्या करारातच आपण 80% पाणी पाकिस्तानला मिळू दिलंय. हे राष्ट्रीय हितसंबंधाचं रक्षण किंवा आमची अतिउदारता. या नद्यांच्या पैकी 80% पाणी पाकिस्तानला. त्याचा एक परिणाम म्हणजे आपल्याला काश्मीरच्या विकासासाठी काही जर पावलं उचलायची झाली, पुरेशी वीज पाहिजे. वीज हे सगळ्यात महत्वाचा इनपुट आहे औद्योगिक आणि आर्थिक विकासाला. मग वीज निर्मितीचे प्रकल्प त्याच्यात अडचणीचे आहेत ह्या सिंधू करारामुळे. त्याचा विकासावर परिणाम होतो. तो जेवढा विकास नाही तेवढा तरुणांना रोजगार नाही. मग दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडतं की जर दुसरा काही रोजगार तरुणांना नसेल तर ह्यांच्या हातामध्ये एक AK-56 द्या किंवा कमरेला त्यांच्या RDX लावा, देत आहे तुडवून स्वतःला. आर्थिक विकास गरजेचा आहे आणि त्याला वेग आणण्यामध्ये बाधा सिंधू करारामुळे येते. आपण मूळच्या करारात 80% पाकिस्तानला मान्य केलं, एवढ्यावर पण संपलं नाहीये. आता तो करार होऊन जवळजवळ 60 वर्ष होत आली. आपल्या वाट्याचे 20% सुद्धा वापरण्याची योजना आपण केलेली नाही आजपर्यंत. मग या पुलवामा घटनेनंतर केंद्रीय मंत्र्यांनी ती घोषणा केली की आता आम्ही जे भारताच्या वाट्याचं 20% पाणी जे येऊ देत होतो आम्ही पाकिस्तानात, आता आम्ही ते वापरणार आहोत. एवढाच आहे. पण मग त्याच्यामध्ये लपलेली धमकी पण आहे, लेफ्ट हँड थ्रेट पण आहे की आणखी जास्ती गडबड कराल तर मग आम्हाला विचार करावा लागेल की चल नाही पाळत सिंधू करार. पण ते करताना भारताला आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. ते म्हणजे आपल्या दुर्दैवाने 1950 मध्ये आपण चीनला तिबेट गिळंकृत करू दिला आणि या बहुतेक नद्यांचे 2-3 अपवाद सोडले तर उगम चीनमध्ये आहेत. आपल्याकरता पवित्र असलेला कैलास आणि मानस हे जाऊ दिले चीनच्या ताब्यात. आपल्या उरावर मॅकमोहन रेषेपर्यंत चीन येऊन बसला, ज्यांच्याशी सरांनी समर्थपणे संघर्ष केला. सिंधू नदी पण तिबेटच्या पठारावर उगम पावते. पंजाब बनणाऱ्या 5 3 नद्यांचा उगम तिबेटच्या पठारावर आहे आणि उगम पाहून आधी पूर्वेकडे वाहत जाते अशी ब्रह्मपुत्र, ती अरुणाचलच्या डोक्यावर यार्लुंग म्हणून ठिकाण आहे, तिथे वळते अचानक जवळजवळ 180 डिग्रीजमध्ये आणि भारतात येते. अरुणाचलच्या मधनं मग आपला आसाम 2 भाग करत अप्पर आसाम आणि लोअर आसाम अशी करत बांगलादेशच्या मार्गे समुद्राला मिळते. मोठी नदी आहे ती ब्रह्मपुत्र.
तिच्यावर ताबा ठेवून चीन बसलाय. तो चीन पाकिस्तानचा सार्वकालिक मित्र, ऑल वेदर फ्रेंड असं यांनी खूप काळ जाहीर केलेलं आहे. चीन आणि पाकिस्तान एकमेकाचे ऑल वेदर फ्रेंड असण्याचं दुसरं तिसरं काहीही कारण नाहीये. त्यांना जोडणारं एकमेव कारण समान शत्रू आपला म्हणजे भारत. तर यापुढच्या सगळ्याच धोरणांमध्ये भारताला ह्याचं भान ठेवून विचार करावा लागणार आहे की समजा सिंधू करार मोडला आणि पाकिस्तानच्या वाट्याचं पाणी आपण अडवलं, तर मग तिबेटच्या पठारावर मग चीन भारताच्या दिशेने येणारही पाणी अडवेल का? विशेषतः सामरिक क्षेत्रातला तज्ज्ञ, त्यातही पाणी प्रश्नाचा ज्याचा सखोल अभ्यास आहे असा भारतीय अभ्यासक ब्रह्म चेलानी यांची 2 पुस्तकं आहेत यावरची. त्यांनी आणि अनेक तज्ज्ञांनी तर मांडलंय की इथून पुढची युद्धच मुळी पाण्याच्या प्रश्नावर नच होणार आहेत. भारत आजच्या तारखेला वॉटर स्ट्रेस्ड कंट्री म्हणजे आपल्याला सरासरी दरडोई जेवढं पाणी पाहिजे त्याच्या कमी आहे आणि ते कमी कमी होत गेलंय. पण भारतापेक्षा चीन आहे जास्ती वॉटर स्ट्रेस्ड कंट्री. आणि चीन काय जागतिक कायदा, मानवाधिकार वगैरे अजिबात ओळखत नाही. तिकडे चीनला पाणी पुरवठा करणाऱ्या 2 मुख्य नद्या हो हँग हो आणि यांगझे तिबेटच्या पठारावरच उगम पावतात. आग्नेय आशिया, जिच्याशी आता आपलं एक नवं धोरण आपण चालू केलं प्रथम 1990 नंतर लुक ईस्ट, आणि आता गेली 4 वर्ष ऍक्ट ईस्ट, पूर्वेकडचे देश, त्यांचे आपले गेले 2-2.5 हजार वर्षांचे भरवशाचे विश्वासाचं नातं आहे, संबंध आहे. त्यांना भारताबद्दल प्रेम आहे आणि चीनबद्दल धसका आहे. परराष्ट्र धोरणाचा हा भाग आवश्यकच होता, तो आता आला. त्या आग्नेय आशियाला पाणी पुरवठा करणारी मुख्य नदी मेकॉंग, तिला आग्नेय आशियाची गंगा ह्याच नावाने ओळखतात. ती मेकॉंग पण तिबेटच्या पठारावरच उगम पावते. म्यानमार आपला शेजारी आणि मुख्यतः मित्रच देश आपला, त्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 2 नद्या सेल्वन आणि इरावती तिबेटच्या पठारावर उगम पावतात. भारताला ही स्थिती लक्षात घेऊनच धोरणं आखणे आणि मग ज्याला जिथे ठोकायचा त्याला तिथे कसा ठोकायचा. आणि सरांनी ज्याची जाणीव करून दिली की एका वेळी 2 शत्रू अंगावर नाही घ्यायचे, पण याची योजना लागणार आहे की आपल्याला 2 आघाड्यांवर एकावेळी लढण्याची भविष्यकाळात वेळ येणं शक्य आहे. 2 फ्रंट वॉर, पण ते डिफेन्सिव्ह, सुरक्षित. मग एका फ्रंटवर डिफेन्स आणि दुसऱ्या फ्रंटला आधी तोडून काढा. ती भारतासमोरची गुंतागुंत आणखीन वाढली आहे, कारण आता पाकव्याप्त काश्मीरच्या भागातनं हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर रस्ता जातो. तो बलुचिस्तान मधनं ग्वादार बंदरापर्यंत जातो. आणि तिकडे 1963 सालीच त्यावेळचा लष्करी हुकुमशाह पाकिस्तानचा अय्यूब खान यांनी आपल्या पूर्वोत्तरकडचा एक कोपरा, जो मूळचा आपला आहे पण तो पाकव्याप्त होता, चीनला देणगी म्हणून देऊन टाकला. चीननी त्या भागातनं काराकोरम हायवे तयार केलाय, तो तिबेट आणि सिंकियांग प्रांत जोडतो. डोळ्यासमोर जरी आणले तर त्याच्या बरोबर मधल्या बेचक्यामध्ये सियाचीन ग्लेशियर आहे. भारताला याचं भान ठेवावं लागणार आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीचा हा हल्ला झाला तर गरम डोक्याने काहीतरी अंगावर तुटून पडा हे नाहीये. करायची असते ती कारवाई एका शांत थंड चित्तानी, आपल्या सोयीच्या वेळी, आपल्या सोयीच्या पद्धतीने आणि आपल्या सोयीच्या युद्धाच्या मैदानावर करायची असते. ही गरम डोक्याने करण्याची गोष्ट नाही. तेव्हा आधीची पावलं देशांतर्गत टाकली तर मी तर त्या दिवसापासून आणि कायमच म्हणत आलोय की ते राज्यघटनेतलं कलम 370 रद्द करण्याची आता वेळ आली. कधीच आली, पण आता आलीच मानलंच पाहिजे. कलम 370 आणि शिवाय राज्यघटनेतलं कलम 35A. एक आपल्या देशाचं दुर्दैव आहे की राष्ट्रीय हिताच्या सुद्धा अनेक मुद्द्यांना केवळ पक्षीय राजकारणाचा रंग दिला जातो. आणि गेली काही वर्ष अशी एक समजूत करण्यात आली आहे की जणू 370 रद्द करायची भाषा करणे म्हणजे एक विशिष्ट कोणता तरी गट, त्यांची विशिष्ट कोणती तरी विचारधारा, हा विशिष्ट पक्ष. फार मोठा गैरसमज आहे हा. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली जी राज्यघटना तयार झाली तिथल्या कलम 370चं शीर्षक आहे
टेम्पररी प्रोव्हिजन्स विथ रिस्पेक्ट टू द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर. हे 26 जानेवारी 1950ला ती लागू होताना आणि त्यावेळी आपल्या घटना समितीचे सदस्य होते 292 आणि घटना समितीच्या कामकाजाचं सूत्र होतं एकमत, बहुमत नाही, एकमत. म्हणजे सगळ्यांचं 292 जणांचं एकमत झालं तरच ते सूत्र तिथे येईल. आणि त्या 292 मध्ये शेख अब्दुल्लांसहित काश्मीरचे 4 प्रतिनिधी होते. एक दुसरा मिर्झा अफजल बेग म्हणून नाव आहे आणि या 4तला एक काश्मीरी पंडित म्हणजे धर्मानी हिंदू पण होता. हे 4 प्रतिनिधी पण आपल्या घटना समितीवर होते. म्हणण्याचा अर्थ हा आहे की त्या राज्यघटनेत कलम 370 येणे आणि त्यावेळी शीर्षक असणे की ह्या जम्मू काश्मीर राज्याकरताच्या तात्पुरत्या तरतुदीत, याचा अर्थच आहे की घटनाकारांना त्या लवकरात लवकर कधी ना कधीतरी त्या जाव्यात असा अभिप्रेतच आहे. मला अभ्यास करताना मुळातूनच प्रश्न आहे की आपण काश्मीरला दिलं कशाला 370 वेगळं. ज्या कायद्यानुसार म्हणजे इंडिया इंडिपेंडन्स बिल 1947, या कायद्याने देशातल्या संस्थानिकांना 3 पर्याय दिले होते. भारतात जा, पाकिस्तानात जा किंवा स्वतंत्र राहा. सरदार पटेलांच्या कृपेने एकसंध भारत त्यावेळी मुळी 15 ऑगस्ट 1947च्या आधीच काम पूर्ण झालं. उरलं त्यात होता जुनागड, हैदराबाद, काश्मीर. तूर्त आपण जुनागड, हैदराबाद बाजूला ठेवू कारण वेळ आधीच मर्यादित आहे. काश्मीरचा होता डोगरा महाराजा गुलाबसिंग, हरिसिंग. तो सही करायला काचकूच करत होता सामीलनाम्यावर. जिना पण मागे लागले होते की पाकिस्तानात सामील व्हा, तुमचं अंतर्गत स्वातंत्र्य कायम ठेवतो. तेच नातं पाकिस्तानचं बलुचिस्तानशी आहे. बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग कधीही नव्हता. 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान अस्तित्वात येतानाही बलुचिस्तानला पाकिस्तानात सामील व्हायचं नव्हतं. आता ज्या प्रदेशाचं नाव बलुचिस्तान आहे तिथे 3 छोटी संस्थानं आणि त्या तिघांचा मिळून एक वरचा आणखी मोठा कलाटचा खान असं नाव आहे त्याचं. त्याला ते प्रमुख मानायचे. 47 साली त्या कलाटचा खान होता अकबर खान बुगती, हा बलुच नेता. त्या 3 छोटी संस्थानं आणि कलाटचा खान यांनी सांगितलं, भारताला सांगत होते आम्हाला पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारतातच यायचंय. जसे तिकडे नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्सेसमध्ये खान अब्दुल गफार खानही सांगत होते, सरहद्द गांधी, की आम्हाला पाकिस्तानात जायचं नाहीये. त्यांनी हात जोडून भारतीय नेत्यांना विनंती केली होती की आम्ही भारतीयच आहोत, तुम्ही आम्हाला अनाथ करू नका. पण फाळणीच्या वेळची जी सूत्र स्वीकारली, भौगोलिक सलगतेचं सूत्र, त्यामुळे इच्छा नसताना तो NWFP पाकिस्तानात गेला. बलुचिस्तानशी जिनांनी 11 ऑगस्ट 1947ला एक करार केला होता. त्या करारामध्ये बलुचिस्तानची पूर्ण स्वायत्तता मान्य केली होती. पण 14 ऑगस्टला पाकिस्तान अस्तित्वात आल्यावर त्यांनी सैन्य पाठवलं बलुचिस्तानमध्ये. बलुचिस्तानपाशी काही नव्हतंच. तिथपासून आता बलुचिस्तानवर पाकिस्तानचं राज्य आहे. आता बलुचिस्तानच्या तिथे स्वातंत्र्याचा लढा चालू आहे आणि 71 मध्ये जसा बांगलादेश झाला तसा आता बलुचिस्तान लवकरच झाला पाहिजे. तसे जिनांनी काश्मीरमध्ये पण सैनिक घुसवले, सिव्हिल ड्रेसमध्ये, मुफ्ती, आणि दावा केला की हा स्थानिक सरकार विरुद्ध, म्हणजे हिंदूंचं सरकार, स्थानिक काश्मीरी मुस्लिमांनी केलेला विद्रोह आहे. त्यानंतरची जवळजवळ 70 वर्ष पाकिस्तानला वेगळी थाप सुद्धा सुचलेली नाही, एवढी पाकिस्तानची बुद्धी आहे. 47 साली 30 थाप, 65 साली 30 थाप, कारगिलच्या वेळी पण 30 थाप, आणि आता दहशतवादाचा पुरस्कार करताना पण 30 थाप. के पाकिस्तानी सैनिक नाहीयेत, सिव्हिल ड्रेसमध्ये असतात, मुफ्ती. त्यामुळे दावा असतो हा स्थानिकांनी केलेला उठाव आहे. तर अरे कशाचा स्थानिकांनी केलेला उठाव बाबा? 47 साली जे घुसले, तर हे पाकिस्तानी सैन्य घुसलेलं आहे. हे भारताला येऊन पहिल्यांदा सांगणारा हा काश्मीर मधला आणि विषयाला धरून असल्यामुळे सांगायला पाहिजे
की धर्मानी मुस्लिम असलेलाच तरुण पोरगा सलीम शेरवानी त्यांनी सांगितलं भारतीयांना की ते शिरलंय ते पाकिस्तानी सैन्य आहे. म्हणजे काश्मीरी युवकांसकटचे उभे राहिलेले ते भारताच्या बाजूनीच उभे राहिले. आणि ती स्थिती 47 साली होती असं समजू नका. कारगिलच्या वेळी सुद्धा द्रास कॅन्टोन्मेंटमध्ये आपल्या सैन्याच्या तळावर येऊन सांगणारा पहिला गुराखी चरवाहा तो त्या द्रास गावातला, ते द्रासच्या मागच्या बाजूला तो गुरं चारत होता. त्याला पठाणी वेशातले 5 जण जाताना दिसले. काश्मीर सकट, भारतासकट, महाराष्ट्रासकट जगभरचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ग्रामीण भागातली माणसं सगळे एकमेकांना ओळखतात आणि जरा कोणी अनोळखी दिसला तर जरा जाऊन विचारतात की कोण हो, कहाँ से आयो. तसं ह्या पोरांनी विचारलं तर त्या 5 जणांनी ह्याला नाव विचारलं. तो धर्मानी मुस्लिम होता त्याला. म्हणून हे त्याला सांगतायत कि आम्ही पाकिस्तानी सैनिक होत, ही शिखरं आम्ही ताब्यात, लेकिन बेटा हम भी मुसलमान तुम भी मुसलमान, जाके उन काफिरों को मत बताना. तर आपल्या ग्रामीण भागातल्या माणसाला जे शहाणपण असतं ते या मुलालाही होतं. त्यांनी त्यांच्यासमोर मान डोलवली आणि ते जसे नजरेसमोरनं दिसेनासे झाले तसा तो तिथनं पहिले पळत सुटला. ते द्रास कॅन्टोन्मेंटवर येऊन त्यांनी सांगितलं आपल्या लष्कराला की पाकिस्तानी आलेले आहेत. तेव्हा काश्मीर म्हणजे काहीतरी मनाने आपल्यापासून तुटल्याचे इतका भ्रमिष्ट समजूत आहे, चुकीचीच आहे. पण त्याला आता चीनच्या सहभागामुळे तयार झालेली आंतरराष्ट्रीय किनारचं भान ठेवून आपल्याला पाऊल टाकायला पाहिजे. मला कायम प्रश्न पडला की वेगळी ट्रीटमेंट मुळात दिली कशाला 1950 मध्ये कलम 370. बरं समजा आहे तर ते रद्द करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये घटनात्मक पेच प्रसंग आहे, मला मान्य आहे आणि जाणीव आहे मला त्याची. आणि या कलम 370 नुसार काश्मीर राज्याकरताची वेगळी घटना समिती करण्यात आली. तिने एक राज्याकरताची घटना समिती मांडली आणि त्यावेळचे शेर काश्मीर, काश्मीरचा सिंह म्हणजे ते लोकांचा नेता होते हे निश्चित आहे, शेख अब्दुल्लांनी स्वतः काश्मीरमध्ये सभा घेऊन सांगितलं की आपल्याला ह्या घटनेला अनुकूल मतदान करायचं. तिचं जनमत संग्रह रेफरेंडम घेण्यात आला 1956 मध्ये आणि 98.5% काश्मीरींनी त्या राज्याच्या घटनेच्या बाजूनी मतदान केलं. तर भारताच्या राज्यघटनेची परिशिष्ट त्याच्यामध्ये घटक राज्यांची यादी दिली आहे 1950 पासून. तर भारताच्या राज्यघटनेतल्या परिशिष्टामध्ये जी भारतातली राज्य तिच्या तेव्हापासून जम्मू काश्मीरचा उल्लेख आहे. आणि भारतातलं हे एकमेव राज्य असं आहे की ज्याला स्वतःची वेगळी एक राज्यघटना आहे. पण जम्मू काश्मीर राज्यघटनेचं कलम 1 राज्यघटना हे सांगून सुरू होते की जम्मू काश्मीर हे भारताचं घटक राज्य आहे. आता जम्मू काश्मीर सामील व्हायला उरलं काय मग वेगळं? पुढच्या काळामध्ये जम्मू काश्मीरचं भारताशी एकरूप होणं घटनात्मक दृष्ट्या कायद्याच्या दृष्टीने वाढतच गेलेलं आहे. पण 370च्या दृष्टीनेचा एक आहे घटनात्मक पेच. तो म्हणजे 370 काढून टाकण्याचे अधिकार काश्मीरच्या घटना समितीकडे आहेत किंवा आता क्रियापद वापरावं लागतं होते. कारण एकदा ही घटना लागू झाली राज्याची, घटना समिती बरखास्त करण्यात आली. मग तेव्हापासूनचा प्रश्न आहे की मग आता 370 काढायचं कोणी? कारण ते जर घटनात्मक अधिकार काश्मीरच्या घटना समितीकडे होते ना, आता तर घटना समिती नाहीच. मधल्या सर्व वर्षांच्या मध्ये काश्मीर भारताचा अविभाज्य घटक बनण्याची जवळजवळ सगळी पावलं टाकून झाली. आता देशाची संसद हेच काश्मीरचं पण सर्वोच्च सार्वभौम सभागृह आहे. देशाचं सर्वोच्च न्यायालय हेच काश्मीरचंही सर्वोच्च न्यायालय आहे. तेच इलेक्शन कमिशनची गोष्ट आहे, तीच अनेक. उरतो कोणता भाग? एक म्हणजे संसदेत संमत होणारे सगळे कायदे तसेच्या तसे ताबडतोब काश्मीरला लागू होत नाहीत. ते कायदे लागू व्हायला काश्मीर विधानसभेने ठराव करावा लागतो, एवढी तरतूद उरली. आणि यापेक्षा गंभीर आहे कलम 35A. आपल्या राज्यघटनेच्या कलम 35A नी काश्मीरचे कायमस्वरूपी निवासी PRC परमनंट रेसिडेंट सिटीजन नावाची एक कल्पना तयार केली आणि असं ठरवलं की जे काश्मीरचे PRC आहेत त्यांनाच काश्मीरमध्ये सर्व अधिकार असतील. काश्मीर व्यतिरिक्तच्या भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये राज्यघटनेतले अधिकार नसतील. हे म्हणजे कलम 35A.
त्यांनी एक चित्र तयार झाले गेली सर्व वर्ष देशात की काश्मीरचा नागरिक भारताचा नागरिक आहे, पण भारताचा काश्मीर व्यतिरिक्तचा भारत हा काश्मीरमध्ये त्याला काही अधिकार नाही. आपलं राज्यघटनेचं कलम 19 तिच्यात सांगितलेली मूळची 7 आणि आता शिल्लक असलेली 6 स्वातंत्र्य, कुठेही जाणे, कुठेही राहणे, प्रॉपर्टी विकत घेणे, मतदार यादीत नाव येणे, आपला धर्म पाळणे, शांततामय मार्गाने त्या धर्माची संघटना अथवा प्रचारही करणे आणि निवडणूक लढवणे. तर काश्मीर व्यतिरिक्तच्या भारतीय नागरिकाला काश्मीरमध्ये यातले काहीही हक्क नाहीत. हे कलम 35 ते मूळच्या राज्यघटनेत नव्हतं. ते नंतर एका लेखी आदेशान्वये राज्यघटनेत घालण्यात आलं. 35 म्हणजे 26 जानेवारी 1950 राज्यघटना तर लागू झाली. मग आता या घटनेतल्या कुठल्या तत्वात बदल करायचा असेल तर कलम 368 मध्ये बदलाची प्रक्रिया सांगितली, ती पाळून 35 आलं पाहिजे, ती नाहीच झालेली. तर 370 अन्वये असलेले विशेषाधिकार वापरून राष्ट्रपतींनी एका आदेशान्वये हे कलम 35 आणवलेलं आहे. तर त्याचा एक सोपा अर्थ हा होतो की जर राष्ट्रपतींच्या आदेशान्वये ते आणता येतं तर राष्ट्रपतींच्या आदेशान्वये ते काढता पण येतं. देशाच्या एकात्मतेसाठी जर दिसून आलं की आता ही ठसठसती जखम राहते आहे तर राष्ट्रपतींना भारताच्या घटनात्मक यंत्रणेचे सर्वोच्च प्रमुख या नात्याने ते अधिकार आहेत. पण 35 वरची आत्ता सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, तेव्हा मग याला म्हणतात की ही केस न्याय प्रविष्ट आहे. आणि मग आपल्या देशाची जी भरभक्कम असलेली घटनात्मक यंत्रणा जी सुरक्षित आहे, काही तिला धोका नाही, तिच्यानुसार त्या सुप्रीम कोर्टाला 35 वर ठरवू दे, काही प्रश्न नाहीये. तिचा लागायचा तेव्हा न्यायिक पद्धतीने योग्य तो निकाल लागू दे. पण मग 370 तर राज्यघटनांचं हे अंतर्भूत सूत्र असतं की जेव्हा जर एखादा असा पेच प्रसंग गाठ उद्भवली की त्याचं उत्तरच सापडत नाहीये आणि राज्यघटनेनुसार कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक, तर लोकशाही कार्यपद्धतीचं साधं सोपं सूत्र आहे ते म्हणजे अशा वेळी तो कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक, घटनात्मक पेचप्रसंग सोडवण्याचे सर्व आवश्यक ते अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत. ह्याचा इंग्लिश आणि घटनेच्या संदर्भातला शब्द आहे तो इनहेरंट पॉवर्स. इनहेरंट पॉवर्स की आता हा पेचप्रसंग आहे आणि तो सगळ्या देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतोय, तर मग आपल्या घटनात्मक यंत्रणेच्या सर्वोच्च प्रमुखांना तो घटनात्मक पेचप्रसंग सोडवण्याचे आहेत. तर मी तर हे म्हणतच आलो की आता तो वापरून 370 आणि 35 गेले पाहिजेत. काश्मीर भारताशी पूर्णपणे एकरूप झाला पाहिजे. आणि याची एकच बाजू नका लक्षात घेऊन, मी पण एकच बाजू नाही सांगतोय. अनेक वेळा होतं काय, असं वाटतं किंवा एवढंच सांगितलं जातं की 370 आणि 35 मुळे काश्मीर वेगळा राहतो. तेवढा नाहीये मुद्दा. 370 आणि 35 हा काश्मीरच्या नरडी भोवतीचा पण फास आहे. कारण त्या कलम 370 आणि 35 मुळे काश्मीरमध्ये भांडवल येऊ शकत नाही, नवीन विकासाचे प्रकल्प उभे राहू शकत नाहीत नवीन, कारण असा अधिकारच नाहीये घटनात्मक दृष्ट्या. त्यामुळे नवे रोजगार निर्माण होत नाहीत. आणि खरोखर काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग आहे, काही प्रश्नच नाही, पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. पण आता तो शापित स्वर्ग बनून बसलाय. दहशतवादाने काश्मीरची दैना करेपर्यंत काश्मीरच्या उत्पन्नाचं मुख्य साधन पर्यटन व्यवसाय हा होता. आणि तरुणांना पार ते काश्मीर श्रीनगरचं अतिशय निसर्गरम्य स्वर्गच या पृथ्वीवरचा म्हणावं लागेल. थँक्यू सर, थँक्यू. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणायला लागेल. तर मग ते शिकारा त्याच्यामधले एक काळ तर होता की ती दृश्य दाखवल्याशिवाय हिंदी पिक्चर निघू शकत नव्हता, गाणी त्याच्यातली. पण हे दहशतवादाचा रोग लागला, बघता बघता पर्यटनाचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला. म्हणजे महसूल उत्पन्नाचं एकमेव साधन. त्यानंतर तरुण पोरं करतील काय, वयात आली, शिकली, समजा काही आता नोकऱ्या पाहिजेत, त्या जर मिळालं नाही त्याचे खवळणारं गरम रक्त आहे, जाईल कुठे? ती दहशतवाद्यांची भूमी आहे. मग तेव्हा काश्मीरच्या विकासासाठी
काश्मीरच्या आर्थिक विकासाला चालना देण्याची पण नितांत गरज आहे, पण त्यासाठी मग बाहेरून भांडवलाला परवानगी पाहिजे आलेली, मग उद्योग व्यवसाय, मग त्याच्यातून एक विकासाचं चक्र चालू होणार आहे. आणि मग तरुणांना रोजगार मिळतील. तर रोजगार मिळाले तर तरुण कशाला बंदूक हातात उचलतील? त्यांना रोजगार मिळू द्यात. पण 370 आणि 35 आणि ती नरडी आवळून ठेवली की येताच येत नाही, दुसऱ्याला नाही येता येतं ना विकासाचे प्रकल्प. असं त्या सिंधू करारामुळे 80% पाणी पाकिस्तानला, उरलेले 20 धड वापरले पण नाही. विकासाची सर्वात महत्वाची गरज वीज ही आहे, तर ते पुरेसं वीज उत्पन्नच होऊ शकत नाही. आणि 370-35 मुळे शिवाय दुष्काळात 13वा महिना म्हणा किंवा आगीत तेल म्हणा, काश्मीरच्या विकासासाठी भांडवल, रोजगार हे सगळ्या निर्मितीच्या प्रक्रियेलाच पायबंद बसलेला आहे. तेव्हा एका बाजूला देशात हा प्रश्न सोडवायचा, तर आता 370-35 रद्द करून, पण काश्मीरी जनतेला विश्वासात घेऊन समजावून सांगून, अटल बिहारी वाजपेयींनी वापरलेला शब्द होता इंसानियत, जमहुरियत आणि काश्मीरियत के दायरे में रहते हुए हा प्रश्न सुटला पाहिजे. ह्या वाक्या आजही हे वाक्य सत्याला धरून आहे. दुर्दैव आहे की आत्ताची काश्मीर समस्या ही आता इंसानियत, काश्मीरियत आणि जमहुरियत पुरती उरलेली नाहीये. जागतिक जिहादाच्या दृष्टीने काश्मीर ही एक जिहादची आघाडी बनून बसलेली आहे. आणि 1989 मध्ये अफगाणिस्तानमधनं सोव्हिएट रशियाचं सैन्य मागे गेल्याच्या पासूनच्या 24 तासात काश्मीर खोऱ्यामध्ये हा दहशतवादाचा स्फोट झाला. भारत त्याच्याशी संघर्ष करतोय. त्यामुळे एका बाजूला अंतर्गत प्रश्न हाताळणे आणि विकासाला गती कशाने मिळेल, त्यामध्ये लोकांना कसं सहभागी करून घेता येईल, असं विश्वासाचं नातं, कारण काश्मीरी नागरिक आपलेच आहेत. पण एकाच वेळी ते करताना याची जी आंतरराष्ट्रीय डायमेन्शन आहे तिच्यावर हल्ला चढवण्याची पण गरज आहे. ते चालू आहे काम 14 फेब्रुवारीपासूनच्या पुढच्या काळामध्ये. ते म्हणजे काश्मीर खोऱ्यातल्या दहशतवाद्यांचं सगळं बळ सीमेपलीकडने. ते जर त्यांचे तोडले सप्लाय, तर काश्मीर खोऱ्यामध्ये काही करता येण्याची कुवत सुद्धा नाही. जम्मू आणि लडाख भाग आता सर्वसाधारणपणे भारताच्या बाजूनीच आहे. आता तिथे पण काही प्रयत्न चालू आहेत घडवण्याचे, आणि ज्यातनं हा ताण निर्माण होईल, अधिक दंगली आणि खून खराबा होईल, असे भारत विरोधी शक्तींचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना यश मिळणार नाही याची मला खात्री आहे. उरतं ते काश्मीर खोरं, आणि त्यातही निवडक 5 पॉकेट्स आहेत असे. हे ह्या ज्या नेत्यांवर आता बंदी घातली त्यांची. पण खोऱ्यामधून सुद्धा येणारी बातमी काही वेळा मीडियात अशी काही मांडली जाते की जणू सगळं काश्मीर खोरंच धगधगतंय. अजिबात सत्याला धरून नाही. पण त्यांना अनेकांना भारताविरुद्ध छू करणाऱ्या ज्या सीमेपलीकडच्या शक्ती आहेत त्यांची ताकद खतम केली पाहिजे. तर म्हणजे पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटं पाडणे, डिप्लोमॅटिक आयसोलेशन, ते गेल्या 4-4.5 वर्षामध्ये भारताने करत आणलं आहे. याचं एक मुख्य कारण, आता भारत देश ही जगातली सर्वात मोठी आणि सर्वात ताकद असलेली एकसंध बाजारपेठ बनली आहे जीएसटी आल्यापासून. आणि युद्ध म्हणजे दरवेळी बंदुकीनीच लढायचं असतं असं अजिबातच समजू नको. यात अर्थव्यवस्थेची ताकदही महत्वाची असते. जीएसटी नंतर जे सगळा 135 कोटीचा भारत एकसंध बाजारपेठ बनते, तिचा वापर करून आपण आपल्याशी वाकड्यात शिरणाऱ्यांना सांगू शकतो की तो बेटा बचक्या रहना, तुम्ही शिरा भारताशी वाकड्यात, भारताची बाजारपेठ तुमच्याकरता बंद करतो, की लाईनीवर येतात बरोबर. आपण हा पण जगाला संदेश देऊ शकतो की पाकिस्तान का भारत हे निवडा तुम्ही. तशी वेळ आली तर चीनला सुद्धा आपण हे सांगू शकतो. आणि मी आजच हे वाक्य बोलून ठेवतो की चीनला पण परवडणार नाही. भारताची बाजारपेठ बंद झालेलं चीनला पण परवडणार नाही. ते वापरून आपण डिप्लोमॅटिक आयसोलेशन, आज जगातली स्थिती आहे की पाकिस्तानच्या बाजूनी तुम्ही बाकी कोणी तर सोडाच तुम्ही. 14 फेब्रुवारीच्या घटनेनंतर अमेरिकेच्या सरकारने अधिकृत विधान केलं की भारतापाशी आता सर्व प्रकारचा उलटा हल्ला म्हणजे करण्याचे अधिकार आहेत. रशियाने आपल्या बाजूने विधान केलं. युरोपीय समुदाय की जो आता त्या ब्रेक्झिट मुद्द्याशी त्याचा झगडा चालू आहे, पण ईयूच्या प्रवक्त्यांनी पण विधान भारताच्या बाजूनी, पाकिस्तानच्या विरुद्ध. पाकिस्तान हा केवळ भारतात नव्हे,
जागतिक दहशतवादाचं पाकिस्तान केंद्र आहे आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी ती पावलं उचलायला पाहिजेत, अशा कानपिचक्या ईयूनी सुद्धा दिल्या, ब्रिटननी सुद्धा दिल्या. आणि एवढा चीन म्हणायचा ऑल वेदर फ्रेंड, पण 14 फेब्रुवारीच्या घटनेनंतर चीननी सुद्धा पाकिस्तानची ठामपणे बाजू घेतलेली नाही. याचं कारण चीनलाही समजून चुकलेलं आहे की तुम्ही घ्या पाकिस्तानची बाजू, तुम्हाला बाजारपेठ भारताची बंद, उरलेले लेनोवो, ओप्पो वगैरे सगळे तिकडे विका चीनमध्येच कुठे, किंवा पाकिस्तानात विका, घेऊ द्या त्यांना जेवढे घ्यायचे तेवढे. चीननी आपली आबरू सांभाळूनचं एक समतोल विधान केलं की दोन्ही राष्ट्रांनी हा प्रश्न परस्पर चर्चा आणि सामंजस्याने सोडवावा. म्हणजे अरे भांडू नका, फुटपाथवरनं चाला, रस्त्याच्या कडेकडेनी चाला, हातात हात घालून चाला, ते अर्थात कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण चीननी सुद्धा बाजू घेतलेली नाही. एकही देश, एकही जगाच्या पाठीवरचा एकही देश पाकिस्तानच्या बाजूनी स्पष्टपणे उभा राहिलेला नाही. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, OIC, त्यांचं आता 50वे अधिवेशन होतं, कारण तिची स्थापना 1969 मध्ये झाली. OICनी सुद्धा पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. नुसती पाकिस्तानची बाजू घेतलेली नाहीये, OICनी पण बाजू भारताची घेतली. 1969 मध्ये जेव्हा या संघटनेची स्थापना व्हायची होती, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, तर भारताने आपले कॅबिनेट दर्जाचे मंत्री फखरुद्दीन अली अहमद यांना पाठवलं होतं. ही 69 सालातली पहिली परिषद मोरोक्को मधलं ठिकाण राबात या ठिकाणी झाली. तर पाकिस्ताननी त्यावेळी निषेध नोंदवला होता आणि 69 साली पाकिस्तानने सांगितलं की जर भारताच्या प्रतिनिधीला तुम्ही येऊ दिलं तर आमचा बहिष्कार असेल. मला तर अभ्यास करताना मुळात प्रश्न आहे की आपण कशासाठी पाठवला प्रतिनिधी तिथे? भारतामध्ये पुरेशा संख्येने मुस्लिम आहेत हे बरोबर आहे, आणि ते मेजॉरिटी भारतीय आहेत आणि त्यांची निष्ठा या देशावरच आहे, तर मी तुम्हाला स्वानुभवाने सांगतो, त्याची काळजीच करण्याचं कारण नाहीये. उद्या पाकिस्तान विरुद्ध असो किंवा दहशतवादाविरुद्ध लढायची वेळ आली तरी आपला बहुसंख्य भारतीय मुस्लिम हा भारताच्या बाजूनीच लढायला उभा राहील, याची मला खात्री आहे, सांगतो मी तुम्हाला. आणि राज्यघटनेनुसार त्यांना इथे समानतेने राहू देत, प्रश्नच नाहीये म्हणजे हा काही. पण भारत इस्लामिक देश नाहीये, हे दोन अर्थात फरक आहे. हा देशात मुस्लिम लोकसंख्या असणे आणि देश इस्लामिक असणे. इस्लामिकचा अर्थ होतो राज्यघटना आणि कायदे त्यावर आधारित आहेत. पण आपल्याला कुठेतरी जगाला सांगायचं होतं की आमच्या देशातही पुरेशा संख्येने मुस्लिम आहेत, तर आम्हाला या संघटनेचा सदस्य उद्यात. म्हणून 69 साली मंत्री फखरुद्दीन अली अहमद यांना पाठवलं. पाकिस्तानने निषेध केला आणि सांगितलं भारताच्या प्रतिनिधीला येऊ देत असलात तर आमचा बहिष्कार असणार आहे. म्हणून राबातला पोचलेले आपले कॅबिनेट मिनिस्टर भारताचे प्रतिनिधी होते, पण त्यांना सांगण्यात आलं तुम्ही परत जा म्हणून. म्हणजे तो शर्मेचा चॅप्टर आहे भारताच्या, की त्यांना सांगण्यात आलं परत जा, आणि आता 50वे अधिवेशन होताना भारताला सन्माननीय निमंत्रण होतं की आमच्याशी बोलायला म्हणून तुम्ही या मुख्य पाहुणे म्हणून. तर पाकिस्ताननी पुन्हा धमकी दिली की हे तुमचं भारताला असलेलं निमंत्रण मागे घ्या, नाही तर आम्ही बहिष्कार टाकू. OIC म्हणाले बर. त्यांनी पाकिस्तानच्या बहिष्काराला भीक घातलेली नाहीये. आणि आपल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज गेल्या आणि तिथे त्यांनी त्या OICला भारत देश काय आहे हेच सांगितलं. सुषमा स्वराज यांनी वेदातलं वचन OICच्या राष्ट्रप्रमुखांना ऐकवलं, एकम सद्विप्राह बहुधा वदंती, की आमचा हा भारत देश आणि भारतीय संस्कृती काय आहे हजारो वर्षांपासून, तर ईश्वर एकच आहे आणि त्याला वेगवेगळ्या नावांनी बोलवलं जातं, त्याची पूजा वेगवेगळ्या रूपात केली जाते. हे वेदांपासून विवेकानंद आणि गांधीजींपर्यंतची आठवण सुषमा स्वराज यांनी करून दिली. गुरु नानकदेव यांचं एक भजन आहे की ज्याच्यामध्ये गुरु नानकदेव सांगतात की ईश्वराची सगळी रूपं एकच आहेत. ईश्वर अल्लाह एक नूर के सब है बंदे, कौन बने कौन अंधे. म्हणजे मुळात ते एक नूर, एका तेजाची सगळी रूपं आहेत असं गुरु नानकदेवांचं वचन आहे, त्याची आठवण करून दिली.
विवेकानंदांनी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये भारत आणि भारतीय संस्कृती काय आहे सांगितलं, त्याची आठवण करून दिली. ते मी लाईव्ह पाहत पण होतो आणि हे OICचे राष्ट्रप्रमुख सगळे शांत चित्ताने ते ऐकून पण घेत होते. आणि नंतर त्यांनी सुषमा स्वराज यांना, म्हणजे ती व्यक्तीला नाहीये, भारत देशाला दिलेलं स्टँडिंग ओव्हेशन आहे त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात. तेव्हा दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय राजनीती, कूटनीती सुद्धा यशस्वीरित्या नीट हाताळून पाकिस्तानला एकटं पाडायचं एवढ्यावर संपलेलं नाहीये. आता मुख्य आहे ते आता ठोकायचं आहे धरून. म्हणजे अशा रीतीने पाच सगळे बाजूचे तोडले, तुमचे एकटं पाडलं, येणार नाहीये कोणी मदतीला. आता तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारतो. ते आपण सावरकरांची पुण्यतिथी साजरी केली 26 फेब्रुवारीला. तुम्ही जर मॅग्निट्यूड डोळ्यासमोर आणलं ग्रँड प्लॅनचं, एक तर मीही मनात विचार करत होतो की काहीतरी वेगळं करायचं आणि विशेषतः शत्रूला अनपेक्षितपणे चकवता आलं पाहिजे. तर उरीवरच्या हल्ल्यानंतर जर सर्जिकल स्ट्राईक केला, म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमध्ये आपलं सैन्य घुसलं आणि काही निवडक वेळामध्ये 4 ठिकाणच्या तळ दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड म्हणतात त्याला, की तिथून ते नंतर भारतामध्ये घुसणार आहेत, केले उद्ध्वस्त आणि त्याच्यात निदान सुमारे 150 दहशतवादी मारले गेलेत. तर आता दरवेळी तेच नसतंय करायचं. त्यामुळे आता 14 फेब्रुवारीला पुलवामा झाला, तर आता सगळ्यांची जणू अपेक्षा आता सर्जिकल स्ट्राईक. तर कधी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा असतो, तर कधी शाहिस्ते खानाची बोट तोडायची असतात. म्हणजे डोकं वापरू नये आहे. त्यामुळे माझ्याही मनात होतं की यावेळेचं होणार ते काहीतरी वेगळं होणार. ते ऐकायला मिळालं 26 फेब्रुवारीच्या पहाटेपासून भारतातल्या 20 वेगवेगळ्या ठिकाणाहून 20 मिराज 2000 आकाशामध्ये निघाली. त्यातली 12 पाकिस्तानच्या हद्दीत शिरली. म्हणजे आपल्या एअरफोर्सनी केलेला हल्ला पाकव्याप्त काश्मीर पण नाही. ही कृती जास्त आक्रमक आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये काही कारवाई केली तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निदान म्हणायला जागा आहे की ते विवादास्पद प्रदेश आहे, डिस्प्युटेड टेरिटरी. पण आता बिलकुल तुमच्या हवाई हद्दीत घुसून आणि ते बालाकोटे ठिकाण भारताच्या बाजूनी पाकिस्तानच्या दुसऱ्या टोकाला आहे, पलीकडे. पाकिस्तानमध्ये त्या प्रदेशाला नाव खैबर पख्तूनख्वा असं नाव आहे आणि इंग्लिशमध्ये KPK असा त्याचा उल्लेख होतो. पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून आणि आपल्या विमानांनी, शेकटकर सरांनी तुम्हाला जी आठवण करून दिली, लेसर गायडेड बॉम्ब, म्हणजे ते पिण्याच्या टोकावर टाकता येतो बॉम्ब, अचूक बॉम्ब पिण्याच्या टोकावर टाकता येतो. शिवाय ते बॉम्ब सरांनी सांगितले ते खरंच असे आहेत की फक्त ते पहिल्यांदा छत फोडून आत घुसतात आणि मग स्फोट होतो त्यांचा. 26 फेब्रुवारीच्या सकाळी ही कारवाई केली आणि त्याला विरोध करायला पाकिस्तानी एअरफोर्स पण आले होते. पण त्यांना फायर करायचं असेल तर ज्या विमानांवर फायर करायचं त्याच्या मागे नॉर्मली सर्वसाधारण F-16 कडे सगळ्या दिशांनी फायरिंग करता येण्याची शक्ती आहे. पण भारताची विमानं जेव्हा पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरली आणि पाकिस्तानचा एअरफोर्स पण आकाशात आला, त्यांना लक्षात आलं की 8 विमानं आपल्या मागे आहेत. ती भारतीय हद्दीत होती. त्यामुळे त्यांनी कुठला भंगही नव्हता केला. पण तुम्ही या त्या विमानांवर फायर करायला तुम्ही या, म्हणजे आमच्या माऱ्याच्या टप्प्यात येत आहे. हवेत उड्डाण केलेली पाकिस्तानी विमानं जमिनीवर उतरली, परत काही न करता, प्रतिकार सुद्धा न करता जमिनीवर उतरली. मला पार माझ्या लहानपणी 1965 त्यावेळी माझं घर कसबा पेठेत होतं आणि 65ची लढाई जेव्हा चालू झाली त्यावेळी वाचलेला एक जोक अजून लक्षात आहे. पाकिस्तानला त्या काळात शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने आणि आता चीन सगळ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतो. तर 65 साली होती पाकिस्तानकडे सेबर जेट, म्हणजे ती सगळ्यात त्यावेळची अद्ययावत होती. आणि आपल्याकडे होती नॅट म्हणजे मच्छर. ते एक छोटं विमान इकडे आपण RTOच्या ऑफिसकडे निघालो, संचेती हॉस्पिटलचा पूल ओलांडून, की ते छोटं विमान ठेवलेलं आहे तिथे. असं एवढंच आहे नॅट. पण 65च्या युद्धामध्ये त्या नॅटनी सुद्धा सेबर जेटचा धुव्वा उडवला. तर असा एक आला होता जोक की ते सेबर जेट आता जगातला अद्ययावत ना, जसं आत्ता F-16 आहे. तर पाकिस्तानी इन्स्ट्रक्टर पाकिस्तान एअरफोर्सच्या अधिकाऱ्याला विमान उडवायला शिकवतोय. तर शेजारी बसलाय, विमान आकाशात उड्डाण घेतं, कसं फिरायचं, मॅन्युव्हर कसं करायचं, फारतं म्हणून इन्व्हर्टेड जी
वगैरे सगळं करू, सगळ्यानंतर बॉम्ब कसे, कोणतं बटन दाब, मिसाईल कोणतं जाईल, सगळ्यानंतर आता लँडिंग फायनली. तर तो विमान चालवायला शिकणारा पायलट आपल्या इन्स्ट्रक्टरला विचारतो की विमानाचं लँडिंग कसं करायचं. इन्स्ट्रक्टर सांगतो, काळजी करू नकोस, इंडियन एअरफोर्स विल टेक केअर ऑफ दॅट. आता तर तो नुसता जोक न राहता हेच प्रत्यक्षातलं घडलं की गप खाली गेले. बालाकोटला बॉम्बिंग झालं. पाकिस्ताननी खूप म्हणायचा प्रयत्न केला, झालंच नाहीये, पण सर्व प्रकारच्या पुराव्यांनी सुद्धा दिसून येतं. अजून पुरावे पुढे येतील हेही सांगतो मी की बालाकोट इथे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचं प्रशिक्षण चालू होतं आणि पुढच्या दहशतवादी योजना चालू होत्या. तेव्हा भारताने हल्ला केला. तो आंतरराष्ट्रीय कायद्याला धरून आहे. आणि मग पहिल्यांदा आपल्या एअरफोर्सच्या प्रवक्त्यांनी 26 फेब्रुवारीला थोड्या वेळानंतर जाहीर स्पष्ट हे सांगितलं की आमच्या एअरफोर्स ही विमानं ह्यांनी हा हल्ला केला. आणि त्याच्यानंतरच्या थोड्या वेळाने आपले विदेश सचिव विजय गोखले यांनी दिल्लीमध्ये प्रेसला माहिती दिली. प्रेस कॉन्फरन्स नाही आहे ती, कारण प्रश्नोत्तरांना वेळ नव्हता. म्हणजे सांगितलं होतं प्रश्नोत्तर नाहीत, पण अत्यंत विचारपूर्वक, अतिशय तोलून मापून असलेल्या शब्दांच्या मध्ये त्यांनी आपलं मांडलं. त्याची शब्दरचना आहे की एकतर हा भारताने केला हा प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक असा शब्द आहे. प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक तो आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे, कारण त्याला फार प्रचंड मोठा अर्थ आहे. भारताने केलेली ही कारवाई पुलवामाची प्रतिक्रिया म्हणून नाही, सूड तर कोणताही नाही, प्रत्यक्षातली कारवाई या कशाही पेक्षा जास्त आक्रमक आहे. कारण वापरलेला शब्द आहे प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक. प्रिएम्प्टिव्ह म्हणजे आम्हाला इंटेलिजन्सकडनं माहिती मिळाली होती की त्या तिथे त्या रात्री काही भारत विरोधी योजना करणं चालू आहे आणि जैश ए मोहम्मद भारतामध्ये आणखीन कारवाई घडवून आणणार आहे, म्हणून त्याच्या आधी आम्ही केला. हा जास्त आक्रमक आहे, हे जास्त आक्रमक आहे. उलट तो पाकिस्तान सगळं जगाला संदेश आहे की अजून करू, पुढच्या काळामध्ये सुद्धा अशी वेळ आली तर अजून करू, आम्ही आमचा तो हक्क राखून ठेवतोय. एक संज्ञा आहे प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक. विदेश सचिव विजय गोखलेंनी मांडलेल्यातली दुसरी संज्ञा आहे नॉन मिलिटरी टार्गेट. याला आपण विदेश नीतीमध्ये ह्या शब्दांना फार मोठं महत्व आहे. म्हणजे भारत पाकिस्तानला आणि जगाला सांगतोय की आम्ही पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. नॉन मिलिटरी टार्गेट आम्ही पाकिस्तानच्या जे लष्करी नाहीत त्याच्यावर केलेला आहे, कारण ते दहशतवादी आणि तो आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताला अधिकार आहे. आणि याही पुढे तुम्ही जर म्हणत राहिलात की अमुक दहशतवादी हल्ला झाला, त्याच्याशी पाकिस्तान सरकारचा काही संबंध नाहीये, अहो ते आमच्या जमिनीवर राहतात, पण ते नॉन स्टेट ऍक्टर नावाचा एक बकवास शब्द आपल्याला जो गेली 35-40 वर्ष सांगण्यात येत होता की ते नॉन स्टेट ऍक्टरनी केलं. पाकिस्तानी स्टेट त्याला जबाबदार नाहीये, सांगणं पण चूक होतं. पण आता भारताने स्वीकारलेल्या धोरणाचा इशारा आहे की यापुढे तुम्हाला नॉन स्टेट ऍक्टरच्या पदरामागं लपू दिलं जाणार नाही. आता जर तुम्ही पदर पुढे केला तर त्या पुढे केलेल्या पदरासकट सगळे नॉन स्टेट ऍक्टर आम्ही खतम करू, हा त्या वाक्याचा अर्थ आहे. नॉन मिलिटरी टार्गेट. तर त्यावर प्रतिक्रिया द्यायला पाकिस्तानच्या पंतप्रधानाला 5 दिवस लागले. पुलवामाची घटना 14 फेब्रुवारी, ह्याला पडद्यावर येऊन बोलायला 5 दिवस म्हणजे 19 फेब्रुवारीला आला. तेव्हा 19 फेब्रुवारीला आला म्हणजे त्यांनी शिवजयंती साजरी केली. जेवढी करशील तेवढं तुझं भलं होईल म्हणावं. पण पंतप्रधान इम्रान खान म्हणाला की आम्ही मैत्रीचा हात पुढे करतो आहोत, पण तुम्ही जर पाकिस्तानवर अटॅक केला, पाकिस्तान सोचेगा भी नहीं, पाकिस्तान करेगा. 19 फेब्रुवारी आपण 1 आठवड्यात सांगितलं की चल काय करायचं ते कर, चल हे घे. 26 फेब्रुवारी सावरकरांचं स्वप्न होतं की हा आधुनिक भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि वाकड्या डोळ्यांनी बघायची कोणाची हिंमत होता कामा नये. जर बघितलं वाकड्या डोळ्यांनी तर डोळ्यासकट ते मस्तक पण उडवलं गेलं पाहिजे, असा समर्थ भारत बनायला पाहिजे. आणि 1965च्या युद्धात जेव्हा आपण पाकिस्तानला धूळ चारली आणि आपलं सैन्य लाहोर कॅन्टोन्मेंट पाशी पोहोचलं,
तर त्यावेळी आता वृद्ध झालेले 84 वर्षाचे सावरकर म्हणाले, मला याची देही याची डोळा असा एक समर्थ भारत आकाराला येताना दिसला तर या देहाचं काम संपलं. एखाद्या तपस्वी योगीप्रमाणे त्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रायोपवेशन म्हणजे अन्नपाणी सर्व बंद, ते 26 फेब्रुवारी 1966 गेले, 53 वर्षापूर्वी. आपली जी भारतीय श्रद्धा आहे तो जिथे कुठे सावरकरांचा आत्मा किंवा सावरकर स्पिरिट आहे त्यांनी पाहिलेलं असेल की आता भारत शत्रूला उलट ठोकायला सज्ज झालेलाच आहे. सावरकर पुण्यतिथी पण आपण यावर्षी ती साजरी केली. मग आता एस्कलेशन की आता दोन देशांमधला तणाव वाढेल तर पाकिस्ताननी F-16 पाठवले. ती आपल्या अभिनंदन वर्धमाननी पाडली मिग विमानातनं. मिग 40 वर्षापूर्वीचं जुनं मिग विमानातनं त्यांनी पाडलं. पण त्या नादामध्ये आपलं पण एक विमान पडलं. 70 वर्षात हे पहिल्यांदा घडलं की आपल्या वैमानिकाला 2 दिवसात 48 तासाच्या आत परत पाठवलं आणि तो पण ताठ मानेने चालत परत आला. कारण आता त्या एका वैमानिक याला पण माहिती आहे समर्थपणे की भारत या राष्ट्राची ताकद माझ्या पाठीशी आहे. त्या राष्ट्राची ताकद घेऊन हे सरकार पण माझ्या पाठीशी आहे. आणि तुम्ही इंडियन एअरफोर्सच्या वैमानिकाला लावा तर हात. आता आपला हिशोब एकाला 2 वगैरे नाही, एकाला 10 आहे. एकाच 10 हा हिशोब आहे. म्हणून इम्रान खान पाकिस्तानच्या संसदेत बोलला की मैत्रीचा हात, पीस जेस्चर म्हणून आम्ही अभिनंदनला सोडून देतो. आपल्याही काही मीडियाच्या काही जणांनी टॉमटॉम करणं चालू केलं की इम्रान खान किती क्यूट की नाही. आणि हे पीस जेस्चर कसा तो करतोय. कशाचा पीस जेस्चर. जिनिव्हा प्रोटोकॉल नुसार पाकिस्तानवर याचं बंधन आहे की त्याला तू बऱ्या बलानी परत पाठव. पीस जेस्चर वगैरे काही नाहीये. इम्रान खानला पीस जेस्चरच करायचं असेल तर पहिले ते कुलभूषण जाधव यांना सोड आणि सन्मानाने त्यांना इथे परत येऊ देत तर पीस जेस्चर. आपल्या त्या दमयंती तांबे आता अजूनही आक्रोश करतात गेली सर्व वर्ष की त्यांचे पती 71 मध्ये ते आपल्या एअरफोर्समध्ये होते आणि त्यांच्याविषयीचा अंतिम रिपोर्ट अजून आलेला नाही. तोपर्यंत ते आहेतच आणि पाकिस्तानच्या कैदेत. त्यांना सोड बऱ्या बोलानी. तुला पीस जेस्चर म्हणायचं असेल तर मौलवी अझहर मसूद, हा प्रोफेसर म्हणवणारा हाफिज सईद आणि 26/11चा सूत्रधार झाकीउर रहमान लाखवी यांना पकड आणि भारताच्या हवाली कर तर म्हणायचं पीस जेस्चर. नुसतं अभिनंदनला परत पाठवलं म्हणून नाहीये. यांनी केलेला गुन्हा भारताविरुद्ध आहे आणि भारताच्या भूमीवर येऊन केलेला आहे. इम्रान खानचं 19 फेब्रुवारीच्या भाषणातलं एक विधान होतं की तुम्ही पुरावे द्या, आम्ही पाकिस्तानात कारवाया करू. तू काही करायचीच नाहीये म्हणावं कारवाई. आणि खूप झाल्या पुरावे देऊन. 26/11 पासून सुद्धा खूप. तो दाऊद उर्फ डेव्हिड हेडली आणि तो मूळचा दाऊद म्हणजे कासकर आणि त्याचा एक सहकारी तहवूर राणा हे 26/11च्या योजनेमागे होते. सगळे पाकिस्तानला आहेत. ISI सामील आहे. पुरावे आहेत. इलेक्ट्रॉनिक सिग्नल आपण पकडलेत, जगाला दिलेले, त्यावेळी अमेरिकेला सुद्धा दिलेले. आता कशाचे आणखीन पुरावे तुझ्याच इथे आहे. जैश ए मोहम्मद तर आता पाकिस्तान म्हणतं आम्हाला सापडूनच येत नाहीत. मग म्हणाले जैश ए मोहम्मद ही संघटनाच नाहीये. पूर्वी लष्कर ए तय्यबा होती. युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेने ठराव आणून ती रद्द केली. ह्यांनी फक्त पाटी बदलली. माणसं तीच. मला आजपर्यंत लक्षात आहे की 26/11/2008 रात्रीच्या 9:50 जेव्हा मुंबईमध्ये हल्ला चालू झाला त्यावेळेला BBCची वार्ताहर बार्बरा प्लॅट या जमियत उद दावा या संघटनेचं पाकिस्तानचं पंजाब त्यातला फरीदकोट जिल्हा आणि जमियत उद दावाचं मुख्यालय आहे मुरिडके म्हणून ठिकाणी. मुरिडके अजमल कसाब स्वतः त्या गावातला आहे. तर ही बार्बरा प्लॅट त्या मुरिडकेच्या जमियत उद दावाच्या परिसरात उभी राहून म्हणते आहे की नेहमीप्रमाणे भारताचे नेते आणि सरकार पाकिस्तानला दोष देतील. ती म्हणते परंतु मी जमियत उद दावाच्या कंपाऊंडमध्ये उभी आहे आणि मला इथे कुठे दहशतवादी दिसत नाहीत. मला हॉस्पिटल दिसतं, शाळा दिसते. का तुला मुजरा करायला समोर येणार आहे का मौलवी अझहर मसूद. पण BBC, न्यूयॉर्क टाइम्स हे इकॉनॉमिस्ट नावाचं साप्ताहिकासकट आपल्या देशातले पण मीडियाचे अनेक घटक आहेत की ते खोटी आहे कल्पना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, त्याच्या पायी ते शत्रूची पण बाजू घेतात.
आणि असं काही झालंच नाही. 26/11चा हल्ला. बीबीसीला माझं अनेक वेळा म्हणणं आहे की मग आता माफी मागाल का, कारण 26/11 तर सगळं सिद्ध झालंय की पाकिस्ताननीच प्लॅन केला, पुराव्याने झालंय. तर ती त्यांची म्हणणार की नेहमीची सवय, आणि भारताचे राज्यकर्ते याचा दोष पाकिस्तानलाच देतील. कारण मूळचा पाकिस्तानचा प्लॅन होता की इंडियन मुजाहिदीन नावाची इथली स्थानिक संघटना आहे आणि जणू भारतामध्ये मुस्लिमांवर अन्याय होतोय म्हणून चिडलेल्या त्यांनी हे केलेलं आहे. पण तुकाराम ओंबाळेंच्या बलिदानामुळे, 26/11ला मुंबई पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीमुळे, रेल्वे पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीमुळे पाकिस्तानचे सगळे प्लॅन उद्ध्वस्त झाले. अजमल कसाब जिवंत हातात सापडला. सर्व पुराव्यांनी सांगता आलं की हे पाकिस्ताननीच केलेलं आहे. तेव्हा या पुढच्या काळात भारताची दहशतवादाबद्दलची पॉलिसीचं नाव आहे झिरो टॉलरन्स. झिरो टॉलरन्स. अजिबात सहन केलं जाणार नाही. हे नव्याने नाहीये खरं म्हणजे. तिकडे 4 जून 2015ला नागालँड मधल्या, ऍक्च्युली ठिकाण मणिपूरमध्ये आहे, आपली 6 डोगरा हे युनिट होतं आर्मीचं आपल्या. त्याच्यावर एक नागा दहशतवादी संघटनेचा एक गट, NSCN, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड, याचा के नावाचा गट, के म्हणजे खपलांग. तर 15 ऑगस्ट 1947ला नागालँड भारतात सामील झाला, कारण त्याची राणी होती त्यावेळी आणि संस्थान होतं ते, तर त्याच्या राणीने सही करून नागालँड भारतात सामील केला. पण त्या रात्री कोहिमामध्ये फिजोनी तरुण नागांची एक मीटिंग घेऊन त्याला विरोध दर्शवला आणि फिजो म्हणाला आमचं राष्ट्र स्वतंत्र आहे, भारतात यायचंच नाहीये. फिजो सुभाषबाबूंच्या आझाद हिंद फौजेत होता आणि त्याचं म्हणणं, मला सुभाषबाबूंनी वचन दिलं होतं की भारत स्वतंत्र मिळाला की नागांचंही राष्ट्र म्हणजे नागालिम आम्ही करू. त्या नागा भारतविरोधी कारवायांना पाकिस्तानची मदत, चीनची मदत, अमेरिकेची मदत, आणि आपण कोणाही धर्माविरुद्ध बोलत नाही आहोत, फक्त त्या तिथलं वस्तुस्थिती सांगतोय, ते म्हणजे त्या भागातले ख्रिश्चन मिशनरी ह्यांची पण फूस होती की तू स्वतंत्र राष्ट्र आहे. हे मी माझ्या मनचं नाही सांगतोय. ह्याचा गुरु फिजोचा बिशप फादर म्हणजे फादर मायकेल हा अमेरिकन होता. त्याला पंडित नेहरूंच्या सरकारने देशातनं बाहेर काढलं. कायद्याचा शब्द आहे पर्सोना नॉन ग्राटा, म्हणजे तुझी भारतात येण्याच्या सगळ्या परवानग्या रद्द करून तुझ्या अमेरिकेत परत जा, कारण तू करतोयस ते काम धर्माचं नाहीये, देशविरोधी आहे आणि तू फूस लावतोयस. ती NSCN. फिजो होता तोवर ती संघटना एक राहिली. फिजोच्या मागे तिचे 2 गट झाले. एका गटाचं नाव NSCN कंसात I-M म्हणजे आयझॅक आणि मुईवा ही नेत्यांची नाव आहेत, आणि एक दुसरा गट वेगळा झाला, त्याचं नाव NSCN कंसात के म्हणजे खपलांग. गेली काही वर्ष हा सर्व नागा प्रश्न भारताच्या चौकटीत सोडवून नागा समाज, नागा संस्कृती, नागा भाषा ह्या सगळ्याचं आदरपूर्वक रक्षण होईल या दिशेने एक करार ठरत आलेला आहे. 2015तली तर एक बातमी आहे की नागा अकॉर्ड झालं सुद्धा. अजूनपर्यंत त्यातली सूत्र काय आहेत जाहीर करण्यात आलेली नाहीयेत, पण त्याला या NSCN के गटाचा विरोध होता. त्यांनी ह्या 4 जून 2015ला 6 डोगरा या आपल्या लष्करी तळ हे युनिट होतं, 6 डोगरा, त्याच्यावर छापा घातला आणि आपले 17-18 सैनिक मारले. भारताने 1 आठवड्याच्या आत कारवाई केली. ते आपलं 21 पॅरा कमांडो हे युनिट होतं. तर भारताचे कमांडोज जगभर प्रसिद्ध आहेत. चिकटपणा, बुद्धिमत्ता ह्याकरता कमांडोज, आणि त्यातलं सुद्धा जे एलिट युनिट म्हणतात, एलिट सगळ्यात, ते म्हणजे पॅरा कमांडो. तर यातलं 21 पॅरा कमांडो यांनी म्यानमारमध्ये घुसून NSCNचे जिथे तळ होते ते उद्ध्वस्त केले आणि तिथे पण 150-200 नागा दहशतवाद्यांना मारलं. ती कारवाई सोपी होती, कारण म्यानमारच्या उत्तर भागामध्ये जे सगळे जंगल आणि पहाड आहेत तिकडं म्यानमारच्याच फुटीरतावादी चळवळी अनेक आहेत. त्यामुळे म्यानमारचं भारताशी सहकार्य आहे या बाबतीत. पण ती कारवाई जून 2015तली हा संदेश पाकिस्तानला होता की या पुढच्या काळामध्ये तुम्ही पण काही शाणपणा केला तर आम्ही या प्रकारची कारवाई तुमच्या इथेही करू. मी त्या जून 2015त म्हणालो होतो
की नागा दहशतवाद्यांविरुद्ध आपण केलेली कारवाईचा खरा संदेश पाकिस्तानला आहे, पण पाकिस्तान हे संदेश घेणारं राष्ट्र नाहीये. तेव्हा आपल्याला तयारी ठेवावी लागणार आहे की यापुढे जर तशी वेळ आली तर कारवाई करून दाखवावी लागेल. तशा वेळा आल्या. पठाणकोटला आपल्या एअरफोर्सच्या तळावर हल्ला झाला दहशतवाद्यांचा. उधमपूरला तर आपल्या ब्रिगेडचं मुख्यालय आहे उधमपूरला, त्याच्यावर हल्ला झाला. यातल्या पठाणकोटच्या हल्ल्यानंतर आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल म्हणाले की आणखी एक जर अटॅक झाला ह्या प्रकारचा तर बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळं करण्याची आम्ही पावलं चालणार. पाकिस्तान हिंदी किंवा उर्दू मधलं छान वाक्य आहे कि पाकिस्तान अपनी हरकतों से बाज आने वाला देश नहीं है. त्यामुळे पुढचं घडलं उरी, आणि 4 दहशतवाद्यांनी उरीच्या आपल्या लष्कराच्या तळावर रात्री छापा घातला 18 सप्टेंबर 2016ला. तिथे पण आपले एकूण 19 सैनिक मारले गेले आणि 4ही दहशतवाद्यांचा पण खात्मा झाला. पण आता पुन्हा पाकिस्तान हे करतंय, पण कारवाई होताना कुठे दिसते? अशी जी एक देशात भावना तयार होणं चालू झालं त्याचं उत्तर मिळालं 28 आणि 29 सप्टेंबरच्या रात्री. त्यावेळी आपण पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून 4 तळ उद्ध्वस्त केले. आकडा काय कळायचा तर कळू द्यात, पण आता पाकिस्तानला संदेश आहे ते सर्जिकल स्ट्राईक आणि या प्रकारचं आम्ही पुन्हा करू. भारताने यामधनं जे साधलंय ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे 26 फेब्रुवारीच्या बालाकोटच्या हल्ल्याला मी नाव दिलंय गेम चेंजर, की कूटनीतीमधली सगळी सूत्र भारताने उलटवून टाकलीत. 1971च्या पराभवानंतर पाकिस्ताननी लक्षात घेतलं की आपण काय भारतासमोर समोरासमोरच्या लढाईत टिकू शकत नाही, कन्व्हेन्शनल वॉरफेअर. म्हणून तिथपासून पाकिस्तानने स्वीकारलेलं धोरण आहे प्रॉक्सी वॉर, म्हणजे दहशतवाद. त्या धोरणाचं अधिकृत नाव पाकिस्तानी दस्तावेजांमध्ये सापडलेलं आणि ते उघडकीस आलेलं आहे. ते वाक्य आहे ब्लीडिंग इंडिया विथ 1000 कट्स, की भारताला एकदम अंगावर घेऊच नका. हे इकडे एक सूर्याचा वार करा, तिकडे एक बॉम्ब फोडा, इकडे त्यांच्या गुडघ्यामध्ये लात घाला, आणि जर भारत चिडून अंगावर येऊ लागला तर सांगायचं अणुबॉम्ब टाकू. तर पाठीशी अणुबॉम्ब आणि पुढे प्रॉक्सी वॉर. हे पाकिस्तानचं धोरण साधारण 1971 पासून आता अंतिमतः 26 फेब्रुवारीपर्यंत चाललं. 26 फेब्रुवारीचा हल्ला म्हणजे ते धोरणाचा पार उद्ध्वस्त ते धोरण करून टाकलेलं आहे. आपल्याला मधली सगळी वर्ष सांगण्यात येत होतं की जर दहशतवादी हल्ला भारतावर झाला आणि तो पाकिस्ताननी पुरस्कृत असेल, आपण संयमाने वागलं पाहिजे. अक्कल आपल्याला शिकवली जात होती. हिला गुलछबू गोड शब्द वापरले जात होते. स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट, की हा स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट आहे. तुमच्या घरात घुसले, तुमचे 200-250 जण मारले, तरी आम्ही केलं काहीच नाही. कारण दरवेळी होतं की पाकिस्तानी कुत्र भुंकत अंगावर आलं म्हणून आपण धावून जायचे म्हणलो की लगेच अणु युद्ध. आपल्याला सांगितलं जात होतं दरवेळी. हे शहाणपण शिकवणारी शहाणी सुट्टी माणसं सुद्धा बोलत होती की आपण जर चिडून काही कारवाई केली तर होईल एस्कलेशन, ताण वाढेल, आणि एस्कलेशनचा रस्ता जातो युद्धाकडे, आणि युद्ध झालं तर अणुयुद्ध. जगातले हे 2 देश असे आहेत की दोघांकडे अणुबॉम्ब आहे आणि त्याच्यात कोणाचंच हित नाही. हे ज्या काळात सांगितलं जात होतं त्या काळात मी माझ्या छोट्या आवाजामध्ये प्रश्न साधा विचारत होतो की ही फिती फक्त भारताला कशी काय, ही अक्कल फक्त भारताला कशी काय सांगितली जाते? पाकिस्तानला कोण कसं सांगत नाही की जरा संयमाने, जरा सांभाळून भारत विरोधी कारवाई करू नका, कारण केली तर भारत उलट ठोकणार आहे. मग त्या ठोकाठोकीतनं एस्कलेशन होणार आहे, ते युद्धाकडे जाणार आहे. युद्ध झालं तर अणुबॉम्ब, त्याच्यात कोणा जरा संयमाने वागा. एकतर्फी कसं काय भारतालाच सांगितलं जात आहे आणि आपण आपले फटके घेतो. आता 26 फेब्रुवारीला जो उलटा फटका ठेवून दिला त्यानंतर जगाने पाकिस्तानला सांगणं चालू केलं की जरा संयमाने घ्या. याला मी सांगतोय गेम चेंजर. पालटवून टाकलं. जग आपल्या पाठीशी आहे. आपण संदेश पण दिला. उलटे स्वतःवर हल्ला झाला तरी जे प्रतिकार करत नाहीत त्यांचा जग सन्मान करणं शक्य नाही. उलट तुम्ही वाट्याला जा
तुम्हाला ठोकणार आहोत. या अर्थाने मी हा गेम चेंजर म्हणतोय. आणि अणुयुद्धाचा धोका, अणुयुद्धाचा धोका, अणुयुद्धाची भीती, अरे काय गोळ्या चॉकलेट आहेत का अणुबॉम्ब म्हणजे? पुढचं काही बोलायच्या आधी हे सांगतोय की होऊ नये असं मी पण सांगतोय. पण म्हणजे आपण एकट्यानेच भीती बाळगून बसायची. पाकिस्तान काही करताय. येऊन आपल्या पुण्यात पण बॉम्बस्फोट घडवलेले आहेत. अहमदाबाद, जयपूर, दिल्ली, बंगलोर, मदुराई, कांचीपुरम काही शिल्लक नाही ठेवलं. काय केलं भारताने प्रतिकार करायला? निषेध केला. मग तीव्र निषेध केला. मग युनायटेड नेशन्सला सांगितलं, हो पाकिस्तानला समजावून सांगा ना, बघा ना कसं करतायत ते. कोण राखणार आहे सन्मान भारताचा? मला मागे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची एक टीव्हीवर मुलाखत झाली होती, ती आठवते. कारण माणेकशॉंना हा प्रश्न विचारला होता की आता पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, तर भारत पाकिस्तानचं नातं बदललंय असं तुम्हाला वाटतंय का? तर सॅम माणेकशॉंनी दिलेलं उत्तर आहे की पाकिस्ताननी भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याची चूक करू नये. कारण जर पाकिस्ताननी भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरला तर आम्ही पृथ्वीच्या पाठीवरून पाकिस्तान खतमच करू आम्ही, असं फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ म्हणले होते. गेल्या आठवड्यात परवेज मुशर्रफनी आठवण करून दिली पाकिस्तानला त्याची, की तुम्ही भारताच्या वाटेला जाल. होऊ नये अजूनही सांगतोय मी, बोलतोय त्याचं गांभीर्याचं मला भान आहे. अणुयुद्ध होऊ नये, पण इलाज उरला नाही आणि हे जर करत गेलं तर. परवेज मुशर्रफ बोलला गेल्या आठवड्यात की कितीही अणुयुद्ध झाली, हिट्स घेतले तरी भारत टिकेल. परवेज मुशर्रफ म्हणाला 21 निवडक ठिकाणी जर अणुबॉम्ब भारताने टाकले तर पृथ्वीच्या पाठीवर पाकिस्तानच राहणार नाही, असं त्यालाच कळलेलं आहे. त्याने आठवण करून दिली. म्हणजे गेम चेंजर आपण पालटवलं. आपण मधल्या सगळ्या वर्षी वैयक्तिक माझं पण अभ्यास आणि एक माझ्या परीने जमणारं जे कार्यकर्ता म्हणून काम करतोय, काय म्हणणं होतं, इंग्लिश वाक्य येतं, वी शुड कॉल पाकिस्तान्स न्यूक्लिअर ब्लफ. न्यूक्लिअर ब्लफ की फुकटची धमकी आहे, तुझ्याकडे येईन तर मग येईन तर ये, तुझ्या स्वागताला बसलोय. वी शुड कॉल पाकिस्तान्स न्यूक्लिअर ब्लफ, की हे काय एकतर्फी आहे काय? पाकिस्तानवर सुद्धा जागतिक दबाव एवढा प्रचंड तयार होईल तर 1999 ते 2008 या वर्षात 3 वेळा तरी पाकिस्ताननी भारतावर अणुबॉम्ब टाकायची तयारी केली होती. कारगिल, IC-814, त्याही वेळेला माझ्या जीवाची वर खाली झालेलं हे सांगतोय मी, की जाऊन मौलवी अझहर मसूदला सोडून आलात का? त्यावेळेला बोललं गेलं तिकडे विमानातले 158 प्रवासी आपले, त्यांचा जीव सुरक्षित. तर ते बरोबर आहे, त्यांचा जीव सुरक्षित आहे, पण तुम्ही आता ज्याला सोडताय तो त्याच्या दसपट लोकांना मारणार आहे. त्याला जबाबदार कोण? अशी माझ्या काळजाची कालवा होत होती. आपण हिशोब देणं चालू केलं. आता अजून मौलवी अझहर मसूद जिवंत आहे का कळायचं आहे. अचानक तो आजारी पडला, बहुधा ब्लड प्रेशर वाढलं. बालाकोटच्या हल्ल्यात तर त्याच्या जवळचे नातेवाईक बाकीचे अझहर मसूद मारले गेले आणि अजूनही ते कळू दे येऊ देत पुरावे, ते येतील यथावकाश बाहेर, येऊ देत त्याचे. पण आपले एकतर्फी तुम्ही फटका खात राहा आणि द्यायचंच नाही उत्तर, हे धोरण भारताने आता ह्यापुढे बदललं. आपल्या संसदेवर झाला हल्ला, मुंबईवर झाला हल्ला, आणि आपल्याला दरवेळी अक्कल शिकवण्यात येत होती की नाही आपण संयमाने घेतलं पाहिजे. तेव्हा 26 फेब्रुवारी हा गेम चेंजर आहे. हा मुद्दा पक्षीय राजकारणाचा नाहीये, राष्ट्रीय सुरक्षिततेचा आहे. आणि सर्वार्थाने सगळं राष्ट्र एकमताने ह्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे की 135 कोटींचा भारत खरंच एकसंध उभा आहे, तर आता तो बचके राहणार. एका बाजूला अतिशय वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्थाही आहे आणि जे अत्याधुनिकातलं अत्याधुनिक सैन्य त्या सगळ्या सहितचं असायला पाहिजे. आपल्यासमोर यानंतरचा प्रश्न उरतो की आता पुढे काय? तर पाकिस्तानला एकदा ठोकला म्हणून पाकिस्तान गप बसेल अशा भ्रमात आपण अजिबात राहता कामा नये. उलटे फॅक्टर इन म्हणतात. आपण लक्षातच ठेवायला हवंय की पाकिस्तान करत राहणार. ही लढाई आहे, इंद्रजिताचं मायावी युद्ध आहे, तर याच्या ठोकाठोकी चालू राहणारच आहे. तेव्हा एक नागरिक या नात्याने आपण सगळे करू शकतो आणि केली पाहिजे अशी किमान गोष्ट म्हणजे सावध असणे. शिवाय इंग्लिश शब्द युफोरिया म्हणजे उन्माद, कसला तरी हर्षोन्माद की कसा ठोकलाय पाकिस्तानला. तर आपण पण लक्षात ठेवायचं आहे की ही सुरुवात आहे आत्ता कुठे, आणि फार धीमेपणाने, फार सावधपणाने. त्यामुळे छाती बडवणे, बडवेपणा नको, युफोरिया नको, उलट सावध, विलक्षण सावध राहायला पाहिजे. ज्याची जाणीव शेकटकर सर पण म्हणत होते
की सामान्य माणूस सुद्धा केवळ आपलं लक्ष आहे काय चाललंय तिकडे, कोणाचं काही गैर चाललंय का, आणि असं असेल तर अशा योग्य ठिकाणी त्याची संबंधित माहिती पोलिसला द्या. पुढची कारवाई जे देशांतर्गत करायची ती कायद्यानुसारची पुढची पोलीस करतील. पण सावध समाज हे उत्तर आहे. चुकूनही या देशामध्ये धार्मिक किंवा जातीय ताण उद्भवता कामा नयेत याची पण पावलं टाकाल, सावध राहायला पाहिजे. कारण मग नंतर नाही तर पाकिस्तान लागणार नाही. पण त्याची मला खात्री आहे की सर्व भारतीय आपापले जातपात धर्मपंथ विसरून एकसंधपणे भारताच्या पाठीशी उभे राहतील. मी तुम्हाला माईक वर्णन जाहीर कार्यक्रमात हे पण सांगतोय की भारताच्या निदान 200 शहरांमध्ये पाकिस्तानचे स्लीपर सेल आहेत. स्लीपर सेल म्हणजे त्यांनी पेरलेली माणसं असतात. ते वर्करनी काहीतरी, कोण समाजसेवा करतोय, कोण काहीतरी, असं काहीतरी असतं त्यांचे. पण ते एका योग्य वेळेची आणि मेसेजची वाट पाहत असतात. याची आपल्यापाशी माहिती आहे याची, की मी बोलतोय, जाहीर बोलतोय. पण देश जर सावध असला तर आपल्याला त्यावर मात करता येईल. आपल्याला गणितात लक्षातच घ्यायला हवे की पाकिस्तान कुठल्याही टोकाला जाऊ शकतो आणि त्याला चीन पाठिंबा देऊ शकतो. अजूनही आपल्याला न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप NSGचा चीननी आपल्याला सदस्य होऊ दिलेलं नाही. अजूनही चीननी मौलवी अझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करायला दरवेळी स्वतःचा व्हेटो पाकिस्तानच्या बाजूनी वापरलेला आहे. चीन अजूनही पाकिस्तानला ऑल वेदर फ्रेंड म्हणतं. आणि माझ्या काळजाची कालवाकालो होते, पण ज्या कारणासाठी ते उभा राहतो, तुम्ही उभे राहू देता, बोलू देता, तो माझ्या जबाबदारीचा मी भाग मानतो की निदान जाणीव तर करून द्यायला पाहिजे की पाकिस्तान कोणत्याही टोकाला जाऊ शकतं. म्हणजे पाकिस्तान खरंच अणुबॉम्बच्या टोकाला जाऊ शकतं. नुसतं पाकिस्तान जाऊ शकतं नाही किंवा अधिकृत सरकारने गेलं पाहिजे असं नाहीये. पाकिस्तानमध्येच गेली 40 वर्ष दहशतवाद एवढा जोपासला गेलाय की कधी दहशतवादी छापा घालून अण्वस्त्र मिळवतील याची नुसती भारताला नाही, जगाला याची भीती आहे. सततची भीती आहे. बरं, ते दहशतवादी जोपासलेले पाकिस्तानच्या सरकारनीच, ISIनीच. त्यांना माहिती आहे तर पाकिस्तान अशी गेम पण करू शकतं की अधिकृत मुद्दाम पाकिस्ताननी टाकला अणुबॉम्ब असं नाहीये, पण आमचे बॉम्ब दहशतवाद्यांनी घेतले आणि मग त्यांनी टाकले, त्यामुळे आम्ही नाही टाकलेले. नॉन स्टेट ऍक्टर. बरं, तो पण अणुबॉम्ब टाकावा लागेल असे आपण समजू नको. यात शास्त्रामध्ये डर्टी बॉम्ब नावाची एक कन्सेप्ट आहे. डर्टी बॉम्ब म्हणजे बॉम्ब फुटत नाही पण रेडिओ ऍक्टिव्हिटी रिलीज होते पुरेशा प्रमाणात. म्हणजे क्रिटिकल मास हा वैज्ञानिक शब्द आहे. जर समृद्ध युरेनियम, एनरिच्ड युरेनियम थोडं आणलं पण ते एका ठिकाणी ठेवून एक दिवशी ते रिलीज केलं तर अख्ख्या शहरामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी पसरू शकते. बॉम्बचा स्फोट नाही करावा लागत. याला शास्त्रीय नाव आहे डर्टी बॉम्ब. हे पाकिस्तान करू शकतो. पाकिस्ताननी तर मधल्या वर्षांमध्ये टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स, TNW असं त्याचं नाव आहे. टॅक्टिकल म्हणजे छोटी. पाकिस्तानचं म्हणणं आहे की जर आमच्या भूमीवर भारताचं सैन्य घुसलं आणि आमचं अस्तित्वच धोक्यात आलं तर आम्ही त्या घुसणाऱ्या सैन्यावर अणुबॉम्ब टाकू. पण मग ते आकाराने मोठे नसतील, शक्तीने. टॅक्टिकल म्हणजे भारताचं पुढे येणाऱ्या सैन्यावर अणुबॉम्ब. त्याला भारतीय तज्ज्ञांनी वेगवेगळे उपाय केलेले, ते सांगायची ही जागा पण नाही आणि वेळ पण नाही. पण पाकिस्तान या टोकाला जाणारा आहे याचं भान ठेवून आपण एक सावध समाज, मी तर किमान एवढ्यापाशीच म्हणून राष्ट्रगीताचं आवाहन करणार आहे की किमान म्हणजे मी माझं कर्तव्य नीट करीन. संपला विषय. एवढं सगळं सांगून सुद्धा सांगतोय की ज्या देशात नो मॅटर व्हॉट मी माझं कर्तव्य नीट करीन तो देश मोठा होणार आहे. तो कोणा एकट्या दुकट्या, कोणा आकाशातनं पडलेल्या व्यक्तीमुळे नाही मोठा होणार आहे. हल्ला आला 26/11चा तेव्हा प्राणाची पर्वा न करता, तुकाराम ओंबाळेंना काय पत्नी नाही का, मुलगी नाही का? आता ती मुलगी पण पोलिसात आहे, वडिलांच्या जागीच आली. तिचा सत्कार माझ्या हस्ते झाला होता मुंबईमध्ये. वैशाली नाव तिचं. त्या अजमल कसाबच्या स्कोडाचा स्कूटरवरनं आणि एक लाठी घेऊन पाठलाग करताना काय तुकाराम ओंबाळेंना संसार नव्हता का त्यांना? पण देशावरचं संकट अंगावर आलं तेव्हा दुसरा कसलाही विचार न करताना आमचा पगारच काय, 7वा पे कमिशनच लागू झालं का, मग तुमची जातच काय, तुमचा धर्मच काय, पुरावे देण्याचा कशाचाही न करता जे स्वतःचं कर्तव्य बजावतात ते राष्ट्राला मोठं करतात.
मी माझ्या या सिद्धांताला नाव दिलंय अ फ्यू गुड मेन थिअरी, असं नाव दिलंय मी त्याला, की देश वाचवतं पण कोण आणि देशाला मोठं पण कोण करतं? अ फ्यू गुड मेन. अ फ्यू गुड मेनची व्याख्या काय आहे? जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातलं आपापलं स्वीकारलेलं कर्तव्य जे उत्तम बजावतील आणि ते करताना भारत मातेचे लेकरं ठरण्याकरता जीवन जगतील ते आहेत. आपल्या या सत्राचा सुद्धा हेतू आहे की मुळात आपल्यापाशी जिवंतपणा आहेच, पण असे अ फ्यू गुडमेनचीच फौज उभी राहावी आणि उद्या जगामधलं भारत मातेचं चित्र बदलावं, यासाठी आपला सगळा हा प्रपंच.